विनंती राहील दोन्ही संघांना ताई पॅकर्स पालघर आणि शिफा स्ट्रायकर्स या संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आलेले आहेत। मी विनंती करेन ताई पॅकर्स पालघर स्ट्राईकला रोहन साळुंके पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारचा स्टार्ट दिला होता 33 धावांचा, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा बॅटर आता आपण अशरफ खान याला पाहतोय। पहिल्या मॅचमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 31, दुसऱ्या सामन्यामध्ये 61 आणि एकूण धावसंख्या त्याची आपण 92 पाहतोय। प्रशांत सर आमच्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत। या अगोदर आपण धनंजय कुलकर्णी यांचा आवाज ऐकलात। कालपर्यंत 2 दिवस आपण पाहिले ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या उपांत्य फेरीमध्ये सुनीता स्मृती या संघाने ल्युसी 11 या संघाचा पराभव करून 101 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं। गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं 98 धावा, फायनलमध्ये 112 धावा चेज झाल्यात। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता आर्यन भोईर संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला बॉल राईट हँड बॅटर स्ट्राईकला रोहन साळुंके पहिलाच बॉल आणि पॉइंटला ओ या ठिकाणी बघा सिद्धेश नागती ज्याला जीवनदान मिळालं 30 वर। संघाची धावसंख्या होती 44, त्यानंतर सामन्याचं गणित बदललं त्या सिद्धेशने, त्याने केल्या 60 धावा। हेच आपण पाहतोय। त्यानंतर पुन्हा एकदा विशालच्या हातामध्ये एक संधी निर्माण झाली होती, अशा 2 कॅचेस सुटल्या होत्या। आता पहिल्याच बॉलवर गोल्डन डक होऊ शकले असते, मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय जीवनदान पॉइंटला असलेला खेळाडू आणि त्यानंतर आता अँडी अशरफ खान स्ट्राईकला। दुसरा उपांत्यविरुद्ध सामना ताई पॅकर्स पालघर विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स। एका बाजूला राकेश तामोरे यांचा संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला फिरोजभाई आणि मोईन इद्रिसी सरांचा संघ आणि अतिशय अडीतडीचा सामना हा देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा क्रिकेट प्रेमींचा आपण हार्दिक स्वागत करूया। प्रशांत सर आपलं देखील हार्दिक स्वागत। थैंक यू राजू। आर्यन भोईर की अगर बात करें तो 2 ओवर 14 रन और 2 विकेट, बहुत ही अच्छा स्पिन रहा था और कमाल की बल्लेबाजी। पैरों पर गेंद है, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, गेंद बॉलर की तरफ ट्रैवल हो रही है। शानदार बल्लेबाजी अशरफ द्वारा। राजू कल 31 रन और उसके साथ 61 रनों की पारी, फॉर्म में खिलाड़ी अशरफ खान और लेफ्ट हैंडर का बोलबाला इस विकेट पर रहा है, इस सतह पर हमेशा रहा है। शानदार बल्लेबाजी श्याम चौधरी की अगर बात करें, इन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है और इस मैच में अशरफ खान के लिए बेहतरीन स्टार्ट। नक्कीच सुंदर। येस आपण पाहिलं श्याम चौधरी तर आमच्या गोराईचा जय वंजारा याप्रमाणेच वाटतोय। जय वंजाराने देखील पाचगणीची स्पर्धा गाजवली होती। पुढचा बॉल अँडी अशरफ साठी। आता मात्र चांगला ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, व्हाट अ क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, नो व्हॉटसएव्हर अँड बायसेक्टिंग टू प्ले 4 रन्स, चौकार। शॉट है, वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ये कवर ड्राइव है। क्या शॉट है, एक्स्ट्रा कवर है बीच में वो फासला, उस फासले को चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। अशरफ खान मैन इन फॉर्म। अशरफ के दरे बच्चे पर 2 गेंदों का सामना किया, 300 का स्ट्राइक रेट, स्कोर 7 बगैर किसी नुकसान के। शिफा स्ट्राइकर टीम एक तगड़ी टीम है। ताई पैकर ने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया है और हरीश पांडे सर थैंक यू सो मच। और इसी बीच अगर देखें तो शॉर्ट पिच गेंद बैक फुट पर चले गए, गेंद को पुल किया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। अशरफ खान फॉर्म में, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। पडल्यानंतर तयार होते आणि बॅकफुटला डाव्या पायावर तर वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला आपला आवडता फटका खेळला। बघा स्लॉग सीप हा त्याचा आवडता सिग्नेचर स्ट्रोक आहे, पॉवरफुल पूल हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते। पुढचा चेंडू आर्यन भोईर लेफ्ट हँड बॅटर साठी, अजून एक समोर स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, मॅग्निफिसंट बॅटिंग, षटकार। रिप्ले में देखे ओवर पिच गेंद बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से गेंद को खेला बाउंड्री लाइन के बाहर। क्या शॉट है, बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा डजन। वेल डन अशरफ खान, सुपर बैटिंग। नाउ स्कोर 19 पर रन, 5 गेंदों का खेल हुआ है। पावरफुल बल्लेबाज अशरफ खान द्वारा। टप्पा खाती गेंद थोड़ी नीचे रही, आंसर पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है।
शरीर को गेंद लगी वहीं पर लुढ़की है। पहले ओवर का खेल राजू, पहले ओवर में शिफा स्ट्राइकर टीम ने बेहतरीन स्टार्ट किया है। 19 रन बगैर किसी नुकसान के। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। सुंदर फटका आपण पाहिला. कव्हर ड्राईव्ह पहिल्या इनिंग मधले काही महत्वाचे हायलाइट स्क्रीनवर. हा बघा पुढचा बॉल ज्या पद्धतीने खेळून काढलेला होता. ऑन साइडला मोठा फटका खेळले, समोरच्या दिशेला ऑन साइडला ड्राईव्ह केले आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर. ओव्हर पिच चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल स्टार्ट. इट्स रिअली गोइंग टू बी अ ड्रीम स्टार्ट. प्रज्योत हंबेरी कालच्या दिवसातला हिरो. एक बॉल 4 धावांची गरज असताना 2 बॉल 4 होते. धावू नको थांब, मी आहे मैं हूं ना. शेवटचा एक बॉल 4 धावांची गरज होती. जे.आर. थॉमस, अनुराग पांडेने या अगोदर बंदरपाखाडी 11ला पराभूत करताना चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल तो गॉडसन किका त्या ठिकाणी होते आणि गॉडसन किकाचा बॉल मिळाला बरोबर पायामध्ये. त्या चेंडूला अक्षरशः लॉंग ऑनच्या वरून फेकून दिलं. प्रेक्षकांमध्ये तुफान गर्दी होते आणि ज्या पद्धतीने मॅच जिंकून दिली तोच प्रज्योत हंबीरे. राऊंड द विकेट. पहिला बॉल आता मात्र कव्हरला सोपा जाईल. दॅट शुड बी ओ दुसऱ्यांदा. दिस द सेकंड टाइम. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर झेल सुटतोय. सेमीफायनल आहे, नॉट अ फायनल. सेमीफायनल. इट्स गोइंग टू बी अ वन स्टेप अवे फ्रॉम द ग्रँड फिनाले and the 2 opportunities to जीवनदान life has been given to रोहन साळुंके सर. राजू, दूसरी बार वेदांत ने कैच छोड़ा है। पहले रोहन का कैच, वेदांत देसाई वहां मौजूद थे। 2 कैचेस छूटे हैं, जीवनदान बल्लेबाजों को मिले हैं। अशरफ खान को कल की अगर बात करें तो 3 जीवनदान मिले थे और कमाल की बल्लेबाजी उन्होंने की थी। टॉस बहुत सुंदर तरीके से पॉइंट क्षेत्र में गेंद को खेलती है वे इस वक्त अशरफ खान। सैलात में गेंद को बॉल देने के बाद 4 रन। गॅप शोधून काढला प्रॉपर आणि चेंडूला पाठवलं प्रॉपर. निश्चितपणे गॅप मधून चौकारासाठी सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज प्रज्योत हंबीरे. पुढचा बॉल आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू निश्चित लीडिंग येत जाते. एक धाव एनडी अशरफ खान साठी मैदान लकी ठरतंय. सुदैव आहे कालचा दिवस अक्षरशः गाजवला. खानो के खान एनडी अशरफ खान या स्पर्धेमध्ये निश्चितपणे 100 धावा. या स्पर्धेतल्या 10व्या पर्वाच्या पहिला फलंदाज झालेला एनडी अशरफ खान. एकदा जोरदार टाळ्या होत्या. या पर्वातल्या 100 धावा त्याच्या धाव फलकावर आपण पाहतोय. वैयक्तिक 100 अप. किसी नुकसान के दूसरा ओवर प्रगति पर है। टॉस गेंद आंसर पर कह दिया खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन बॉलर की तरफ और क्या शॉट है। तीर से समान छू लिया आसमान। बल्लेबाज रोहन खड़े सीना तान गेंद बॉल के बाद 6 रन। तीर जैसा समान छू लिया आसमान. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. दोनों तरफ से बल्लेबाज आग उगल रहे हैं. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू रोहनसाठी आता मात्र आतमध्ये घेऊन आलेत. इन कठर फलंदाज जागेवर इनसाइड आउट ज्याचा फेवरेट स्ट्रोक आहे इनसाइड आउट तो स्ट्रोक खेळायला गेले. 8 ओव्हरचा सामना आहे 8 षटकांचा. पहिल्या 2 षटकं जी पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत ज्यामध्ये केवळ 2 खेळाडू बाहेर राहतील. तिसऱ्या 3 ओव्हर ते 6 3 ते 6 या ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे ज्यामध्ये 3 खेळाडू बाहेर राहतील आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण. मग अशी ज्या प्रकारे सुनीता स्मृती संघाच्या सिद्धेशने फोडून टाकलं होतं 30 यार्ड सर्कल. फुटचा चेंडू आता मात्र दाबून केलेले आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. आर्यन भोईर त्या ठिकाणी होते. वारंवार त्या क्षेत्रामध्ये आपण मिसफिल्डिंग पाहतोय. 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन भोईर त्या ठिकाणी होते. 2 धावानंतर धावसंख्या 33. गौरव भंडारे आमच्याबरोबर 3 दिवस
सुंदर असं गुणलेखन करत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय पहिली 2 पॉवर प्लेची षटकं या ठिकाणी समाप्त झालेली आहे. पहिलं पारितोषिक 3 लाख, द्वितीय पारितोषिक 2 लाख, बॅट्समन बॉलर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय 10,000 चषक. आणि निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो आमच्या सर्व सहकारी मित्रांचं. या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात येतोय. अभि परब सर या ठिकाणी सांगतायत. प्रशांत नारकर, प्रतीक पेडामकर, गौरव भंडारे स्कोरर, विपुलजी काळे, सागर निर्मल ऑडिओट्रॉनिक्स, आदरणीय हरीश पंड्या सर, प्रशांत आदवडे सर, धनंजय कुलकर्णी सर, यूट्यूब लाईव्ह शाहरुख, जे आमचे कॅमेरामॅन रोहित, साहिल, यश, हर्ष, त्याचबरोबर संपूर्ण टीम त्या ठिकाणी पंच म्हणून आपण पाहतोय अभि परब सर, अक्षय निर्मल सर, मनोज गोरेकर सर उर्फ मॉन्टी सर आणि अजिंक्य सानप आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. धन्यवाद. निश्चितपणे प्रमुख आयोजक गणेशजी सानप साहेब, अजिंक्य सानप साहेब, त्याचप्रमाणे ज्या ज्या व्यवस्थेची पूर्ण व्यवस्था पाहिली त्याप्रमाणे जर आपण पाहिले तर मदन देशमुख यांचं विशेष आभार. त्याचप्रमाणे मैदानातली व्यवस्था, बाजूला देखील आपण पाहतो तर मॅच ज्या ठिकाणी कोचिंग चालू आहे या मैदानात नवनवीन खेळाडू तयार करतायत. अनिल घाडी सर यांचे देखील विशेष आभार. आणि पुन्हा एकदा मैदानावर जाऊया सर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या आपण 33 पाहतोय, जवळपास 16.5ची सरासरी आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले 100 धावा झाल्या, 101 ची गरज होती. नवनवीन खेळाडूंना तयार करणारे अनिल गाडी सर आणि त्यांचा मुलगा देखील आपण पाहिलं तर वेंसरकर अकॅडमीमध्ये अंडर 16ला तयार झालेला आहे, सिलेक्ट झालेला आहे, तो देखील तयार होतोय. कित्येक नवनवीन खेळाडू घडतात, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मी जातोय पुन्हा एकदा प्रशांत आदवडे सरांकडे. सुरुवात छान आहे, ड्रीम स्टार्ट आहे. 101 या ठिकाणी जसं काल अमोल म्हात्रे सर म्हणाले की बिपिन सर म्हणाले की या ठिकाणी कोणती धावा किती धावा या ठिकाणी कन्फर्म होतील, ज्या डिफेंडेबल होतील, चेसेबल होतील सांगू शकत नाही. पहिल्या मॅच मध्ये 100 झाल्या, 141. दुसरा सेमीफायनल आतापर्यंत 2 ओव्हर आणि 33. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 बनाव स्कोर 33 पर नन. कमाल की बल्लेबाजी. कल रोहन ने शानदार बल्लेबाजी करते हुए 32 रन बनाए थे, अच्छी पारी रही थी. और साइड पर खेलने की कोशिश, टपा खाने के बाद उछाल जरूर मिला. टूर्नामेंट के आयोजन करता गणेश सानप सर, सर आपका स्वागत है. एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट मुंबई में आप देख रहे हैं. डे नाइट का टूर्नामेंट है, 10वां संस्करण है. गणेश जी सानप साहब और अजिंक्य सानप साहब टूर्नामेंट के आयोजन करता, और मंच के ऊपर गणेश जी सानप साहब आ रहे हैं. आपका स्वागत है. और एक हाई क्लास टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं, दर्शकों का बहुत अच्छा सपोर्ट. राजेंद्र सनप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 2026 का ये बेहतरीन टूर्नामेंट मुंबई में हो रहा है. और ये आखिरी दिन है, ग्रैंड फाइनल है. दूसरा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी करने के लिए जिशान. वो टॉस गेंद आंसर पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. जिशान गेंद का पीछा कर रहे हैं. इससे पहले आर्यन ने गेंद को फील्ड किया, 1 रन लेने का मौका. राजू, इस मुकाबले में पहले 2 ओवर पावर प्ले में बेहतरीन बल्लेबाजी रही है प्रारंभिक बैटर द्वारा, और आपने बगैर किसी नुकसान के 33 बनाए तो बेहतरीन स्टार्ट है. लेकिन अब विकेट की तलाश में रहेगी ताई पैकर्स. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. तीसरा ओवर प्रगति पर है, अशब 23 पर खेल रहे हैं और रोहन 10 पर. बहुत महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, गेंद को खेलते कमर पर, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर पहुंच चुका 35 पर. तीसरा ओवर प्रगति पर, बहुत महत्वपूर्ण ओवर है. जब 8 ओवर का मुकाबला है ना राजू, तो 1 ओवर बैटिंग पावर प्ले का भी आएगा. आणि तेच बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय स्क्रीनवर ज्या प्रकारचे सर्व आमचे सन्माननीय पाहुणे आणि SSD लेदरचं बॉल आपण पाहतोय. ज्या प्रकारे गणेश सानप सर आत्ताच आले, जसं नेहमी अजिंक्य सानप यांच्याशी बोलल्यानंतर ते नेहमीच म्हणतात की काकांना कधी फोन केला तर आपण पाहतो नेहमीच क्रिकेट आणि क्रिकेटच सुरू असतं. बघा, नॉर्थर्न कॅलिफोर्निया क्रिकेट असोसिएशन एक वेगळ्या प्रकारचं आपण पाहतोय. हा लेदर क्रिकेट बॉल, आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे आपण बॉल यूज करतो. SGचे ज्या पद्धतीने कुकाबुरा बॉल असतो त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची हे पूर्ण ते आकार पाहतोय त्या चेंडूचा. आता मात्र समोरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी येतोय, चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत अजून एक सुंदर चौकार, 4 धावा.
लेफ्ट एंड राइट एंड कॉम्बिनेशन है, कमाल की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। रोहन की तरह 15 पर 7 गेंदों का सामना किया, 214 का स्ट्राइक रेट है। अशरफ 25 पर खेल रहे, 250 का स्ट्राइक रेट। लेग स्टंप के बाहर तेज तर्रार गेंद, नियंत्रण नहीं है जिशान का। राजू, इस मुकाबले में अनुशासन की जरूरत है। सबसे बड़ी बात, जब आप गेंदबाजी कर रहे हैं, गति के ऊपर सवार हो रहे हैं, तब जाकर अनुशासन ज्यादा होना चाहिए। लेग स्टंप के बाहर गेंद तो वाइड बॉल का इशारा। तीसरा ओवर प्रगति पर, स्कोर 42 बगैर किसी नुकसान के। दबाव इस वक्त टाई पैकर के ऊपर। नक्कीच आणि आपण एक चांगली गोष्ट नमूद केली की कंट्रोल करावं लागणार आहे, कारण पहिल्या तीन जे पहिले दोन मॅन्डेटरी पॉवर प्ले ते 2 ओव्हर म्हणजे 12 चेंडू आणि त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले जो लगेच तिसऱ्या ओव्हरमध्ये घेतलेला आहे, 3 ते 6 मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे। असे 18 बॉल्समध्ये जर तुम्ही 50 55 60 केले तर निश्चितपणे ज्या प्रकारचं क्रिकेट नेहमीच खेळतात, मग ते 5 ओव्हरचं असेल ज्यामध्ये मॅक्झिमम 70-80 आपण पाहिलेले त्या मैदानावर, आणि ते होऊ शकतात, म्हणजे जवळपास 100-110 पण होऊ शकतात। गोलंदाज तयार होतं जिशान, लेफ्ट आर्मवर द विकेट, स्ट्राईकला अँडी। आता मात्र सरळ बॅटने समोर खेळलेला फटका, मेरिट ऑफ द बॉल खेळतो। एकही खेळ आपण फटका आतापर्यंत असा नाही पाहिला अशरफ खानचा की जो शफल होऊन जागा बनवतोय, बॉल ज्या टप्प्यावर आहे त्याच ठिकाणी त्याच दिशेला खेळतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43-43 या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक, बऱ्यापैकी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत आणि 3 ओव्हर्स नंतर बिनबाद एक चांगली स्टार्ट 43। के जाना है ना, तो आपके गाड़ी में पेट्रोल या डीजल होना चाहिए। अगर 8 ओवर का मैच है और आप बड़ा टोटल बनाना चाह रहे हैं, तो आपके पास विकेट होना चाहिए। विकेट है आपके पास। 43 बगैर किसी नुकसान के पहले विकेट के लिए 43 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। अशरफ 26 पर खेल रहे, रोहन की बात करें तो 15 पर। दोनों का स्ट्राइक रेट बहुत अच्छा है और स्टार्ट अच्छा हुआ। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और अशरफ और रोहन के बिना बेहतरीन शुरुआत नहीं होती। क्या जबरदस्त स्टार्ट, गजब का स्टार्ट हुआ है शिफा स्ट्राइकर टीम के लिए। Absolutely right said by Prashant Adavade sir. The dream start has been given by both the batter. The first match, Shifa striker they played against the Isar boys, and what a start has been given by Rohan Sarunke along with the Andy Ashraf Khan when Rohan Sarunke scored 34 runs, man of the match, and that's second time, the third time in this tournament. It's going to be a semi-final. What a start has been given. 43 runs in the 3 overs. Aryan Boy from the Boroli Sports and Cultural Center ends, going to getting ready for the next over. It's going to be 4th over. Right among the wicket. First delivery. Along with the carpet नाही या ठिकाणी आपण बघतोय की झेल सुटलेला ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल। आर्यन भोईरला देखील कल्पना आहे, निश्चितपणे मिडल लेग स्टंपवर होता बॉल, हाफ व्हॉली बनून समोर खेळले बघा, कॉट अँड बोल्ड, आणि तिसरी कॅच सुटते या इनिंग मधली आपण पाहतोय। त्यानंतर पुढे आले ते फॉलो थ्रो मध्ये संधी होती। कल भी राजू आपने देखा कि अशरफ के 3 कैचेस छूटे थे। एक मैच में 30 से ज़्यादा रन बनाए थे, एक मैच में 61 रन बनाए थे, 100 से ज़्यादा रन बनाए इस प्रतियोगिता में। बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए, अच्छा योगदान रहा है। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, ऑफ स्टंप को कवर किया और गेंद को जाने दिया विकेट कीपर की तरफ। अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया, ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। चौथा ओवर प्रगति पर, स्कोर 44 बगैर किसी नुकसान के। राजू, इस मुकाबले में अभी भी टाई पैकर की टीम पहले विकेट की तलाश में है। इस मुकाबले में शिफा स्ट्राइकर का स्टार्ट बहुत ही बेहतरीन है। सुंदर सुंदर स्टार्ट केलेला आहे। गोलंदाज तयार, आर्यन भोईर, पुढचा बॉल। आता मात्र कव्हरच्या दिशेने आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना, 1 बाउन्स, व्यासपीठावर चेंडू, मान्यवरांना सलाम देताना खणखणीत चौकार, व्हाट अ शॉट। भारतीय जनता पार्टी अमर शाह साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। अमर शाह साहेब, ओ मिस टाइम स्ट्रोक आहे, फाईन जातोय डीप लॉंग लेगच्या दिशेने, 1 धाव पूर्ण केली, 2 धावांसाठी परत आहे, बघूया रोहन जाता का तिसऱ्या धावेसाठी, मात्र चांगल्या प्रकारे कव्हर करतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। त्या 2 धावांनी धावसंख्या टोटल शिफा स्ट्रायकर्स 50 धावा, 50 अप, ब्रिंग्स ऑफ 50 शिफा स्ट्रायकर्स। व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय अमर शाह साहेब ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय। नुकताच आपण या अगोदर अमिता वारंग मॅडम यांना या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना पाहिलं।
त्याचप्रमाणे रोहित शर्मा भारताचे कॅप्टन ज्यांचे भाऊ विशाल शर्मा देखील या ठिकाणी उपस्थित होते, संध्याकाळी पुन्हा एकदा उपस्थित होणार आहेत. पुढचा बॉल व्हाट अ शॉट, लेन बॉल बरोबर ओव्हर पिच मिळाला, बाहेर फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम मायटी ब्लो, षटकार. मैदान के अंदर आया शेर, जिनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, गेंद कर रहे बॉडी रन की सैर. अशरफ खान रुकने का कोई नाम नहीं, क्या बल्लेबाजी कर रहे, गजब का प्रदर्शन इस मुकाबले में. इसी सिक्सर के साथ पहुंच चुके, 38 पर 15 गेंदों का सामना किया, 253 का स्ट्राइक रेट है, 3 छक्के जड़ चुके और 3 चौके इनके बल्ले से. जब जब इनके पाले में गेंद आई है तब जाकर इन्होंने कहा थैंक यू वेरी मच और गेंद को भेज दिया बाउंड्री रन के बाहर. बॉल की जरूरत है मैदान के अंदर. इसी का बॉल जो आनंदबाड़ी में इस्तेमाल हुआ था, यही बॉल सातारा प्रीमियर लीग में इस्तेमाल हुआ. अब एक राष्ट्रीय टूर्नामेंट बिहार में हुआ, इंडिया कप, जहाँ ये एसएसटी का बॉल इस्तेमाल हुआ. अभी राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी में इस्तेमाल हो रहा है. और कमाल, बिल्कुल एसएससी का बॉल, एसएसटी का बल्ला. सांगी प्रीमियर लीग में ये बॉल इस्तेमाल हो जाएगा. और इसी बॉल से मैंने देखा है, खास करके पटना के मैदान पर, ऊर्जा के मैदान पर रन भी बनते हैं और विकेट भी आते हैं. आप अच्छी गेंदबाजी करेंगे. कल विश्वनाथ यादव ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी सीमेंट के विकेट पर इसी बॉल से. और इसी मैदान के ऊपर अशरफ खान ने बहुत बढ़िया बल्लेबाजी भी की है. स्कोर अब तक 56 बगैर किसी नुकसान के. संख्या 56 आपण पाहतोय, तोच बॅटर तयार होतोय. समोर आहे आर्यन भोईर, अनुभवी नवोदित युवा खेळाडू गोलंदाज. पुढचा बॉल आता मात्र सरळ बॅटने बघा पुन्हा एकदा जागा बनवतोय. एक धाव तर पूर्ण केले, जोपर्यंत ढीपर्ण खेळाडू करण मोरे त्या ठिकाणी फील्ड करतील, थ्रो करतील 2 धावा. प्रत्येक बाजूला स्क्वेअर ड्राईव्ह पाहिला, त्यानंतर स्क्वेअर कट पाहिला, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहिला, पूल पाहिला, हुक पाहिला, स्लॉग आणि स्ट्रेट ड्राईव्ह. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची एक रांगोळी पाहिली, ज्या बॅट्समनने आपल्या बॅटच्या फटक्यांच्या माध्यमातून तयार केली. जी हाँ राजू, बहुत अच्छी बात आपने बताया. मैदान के 4 ओर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 58 बगैर किसी नुकसान के. या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किती सहज बघा, रमत गमत सहजपणे आपण 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. म्हणजे बॅट्समनला कल्पना आहे की आपण या ठिकाणी मॅच व्यवस्थित घेऊन चाललोय. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 4 ओव्हर्स नंतर धाव संख्या 60, म्हणजे 15ची सरासरी आपण पाहतोय. पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये अर्धा डाव संपलेला आहे. एक मधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा परत येऊया. है इस प्रतियोगिता में चैंपियन बनने वाली टीम के लिए 3 लाख और खूबसूरत ट्रॉफी. रनर अप टीम 2 लाख एंड अट्रैक्टिव ट्रॉफी. मैन ऑफ द सीरीज 10,000. बेस्ट बैटर 10,000 एंड अट्रैक्टिव ट्रॉफी. बेस्ट बॉलर 10,000 एंड अट्रैक्टिव ट्रॉफी. और बहुत सारे इनाम हैं. और डे नाइट का टूर्नामेंट एक बहुत बड़ी उपलब्धि होती है. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026. आणि सध्या मुंबईमध्ये एका बाजूला आपण बघितलं तर राजेंद्र सनप ट्रॉफी, तर दुसऱ्या बाजूला सुप्रीमो ट्रॉफी, या 2 स्पर्धा ज्या संजीवनी देत आहेत मुंबईच्या क्रिकेटला. राजू, काय म्हणाल, ज्या पद्धतीनं मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवरती आता स्पर्धा व्हायला हवी का? ज्या पद्धतीनं एक काळ होता जिथे इंटरनॅशनलमध्ये देखील मुंबईच्या खेळाडूंचा दबदबा होता, टेनिसच्या क्रिकेटचा देखील दबदबा होता, पण मागच्या 5-6 वर्षामध्ये किंवा 7-8 वर्षामध्ये पुढे आपण मागे गेलोय का? प्रत्येक स्टेशनवरती अशा प्रकारच्या मॅच व्हायला पाहिजे का? काय वाटतंय? नक्कीच. प्रत्येक जसं आता बेस्ट ऑफ बोरिवली, बेस्ट ऑफ कांदिवली आपण पाहणार आहोत, तसं बेस्ट ऑफ अंधेरी आहे, बेस्ट ऑफ दहिसर आहे, बेस्ट ऑफ आपण दादर म्हणू शकतो, बेस्ट ऑफ आपण समजा हार्बर लाईनला गेलो चेंबूर आहे. प्रत्येक स्टेशन वाईज क्रिकेट स्पर्धा झाल्या वेगवेगळ्या. जर आपण पाहिलं सेंट्रलला मध्य जी लाईन आहे, त्या साईडला वेस्टर्नला हार्बर लाईनला, तर तिथून काही संघ येऊ शकतात आणि एक जागा अशी निवडायची ज्या ठिकाणी ते सर्व संघ पुढे खेळू शकतात, क्वार्टर फायनल, सेमीफायनल. त्यातून नक्कीच तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. कारण ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण प्रीमियर लीग पाहतो. यावर्षी ती झाली नाही, कदाचित होईल देखील. मात्र त्यातून नवीन खेळाडू तयार होऊ शकतात. प्रज्वल अमीर आहे, सेकंड स्पेलमध्ये मिडल लेग स्टंपचा चेंडू होता, या चेंडूला ऑन साईडला
लॉफ करायला गेले तर डीपला खेळाडू आहेत स्वतः करण मोरे वेगाने येत आहेत. एक धाव एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 61. आता पुढचा जो उर्वरित हाफ जो अर्धा टप्पा आहे जो पल्ला गाठायचा आहे तो निर्णायक आहे. कारण पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 15च्या सरासरीने तुम्ही 60 केलेत. पुढच्या जर 4 ओव्हर्समध्ये ज्या स्लो ओव्हर्समध्ये आपण पाहतो की 60-70 झाले तर इथे 120 होऊ शकतात. मात्र गोलंदाज कमबॅक करणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. जी हाँ, रजत अंबेरी गेंदबाजी करे सामने अशरफ खान। अशरफ खान को रोकना बहुत मुश्किल। ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है। अशरफ खान ऑन फायर, गेंदबाजी लेके बाद 6 रन। गोलंदाजी सुसाट, पण अशरफ खानची बॅटिंग बुंगाट बॅटिंग करतो मैदानावरती. तो थांबायचं नाव घेत नाही. काय बॅटिंग केले. नक्कीच अफाट प्रतिभा शक्ती आहे या खेळाडूच्या नावावर या मैदानावर. निश्चितपणे राजेंद्र सनप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट उत्तर मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी मी समालोचन केलेलं आहे मला कल्पना आहे. आमच्या सह्याद्रीनगरचं मैदान आहे ज्या ठिकाणी एक स्पर्धा संपन्न झाली होती. त्यावर्षी दरवर्षी सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरलेला आहे. काही निवडक स्पर्धा आहेत ज्या निश्चित गाजवणारा बॅटर आहे ND अशरफ खान. पंच काहीतरी या ठिकाणी मॅनेजमेंट मला वाटतं अक्षय पवारला विकेट किपर काहीतरी सांगतायत. आणि या ठिकाणी एक फॅन फॉलोअर आलेत, प्रेक्षक देखील आलेले आहेत. प्रत्येकजण प्रेमाची भेट देतोय. कालपासून निश्चितपणे ईद मुबारक आपण त्यांना दिली होती. कालचा दिवस देखील तितका चांगला त्यांना ठरला, संस्मरणीय. आणि ही खेळी नेहमीच लक्षात राहील. जशा वेगवेगळ्या जसं मगाशी सिद्धेश नागती म्हणाला मी पहिल्यांदाच मोठी स्पर्धा खेळतोय, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये खेळलो आणि पहिलीच ॲप सेंचुरी झाली. मात्र या खेळाडूकडे देखील ती क्षमता आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं सुप्रीमो असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक स्टंटमॅन फिल्डर म्हणून आपण पाहिलं. मात्र आज आक्रमकपणे बॅटिंग करतोय. पुढचा बॉल स्लोवर वन हलक्या हाताने, याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. क्रिकेटमधला जो तिसरा अल्फाबेट आहे आय, इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट, बुद्धिचातुर्याचं प्रमाण. जेव्हा लूज बॉल मिळतं त्याच्यावर आक्रमण, चांगल्या चेंडूचा सन्मान, पुश करो खुश रहो. राजू ये बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है. ताई पैकर्स टीम के लिए सरदर्द का कारण बने हुए हैं. ये आगे के इधर, ये पीछे के लिए, ये दुधारी तलवार बने हुए हैं. आक्रमण है उसके साथ रक्षात्मक तरीके से बल्लेबाजी कर रहे. आक्रमण संयम, शानदार प्रदर्शन अभी तक अशरफ खान का. सीधे बल्ले से गेंद को कहते हैं खूबसूरती के साथ. 2 खिलाड़ी है, बीच में फासला है, वो चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी लेने के बाद 4 रन. याच मैदानावर गेल्या वर्षीच शिफा स्ट्रायकर्स फायनल खेळलेत आणि त्यावेळेस देखील त्यांनी 110 धावा केल्यानंतर कंधारी किंग्स त्या ठिकाणी निश्चितपणे ओमीने जी बॅटिंग केली होती, नेत्रदीपक, सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ती बॅटिंग होती अक्षरशः या मैदानावर. आणि आता समोर येतोय तो म्हणजेच रोहन साळुंके. सलामीची जोडी अजूनही कधी या बाजूने आक्रमण कधी त्या बाजूने, दोनों तरफ से आग लगी हुई है. अगली गेम पुढचा चेंडू फुलर लाईन, पायामधला यॉर्कर खोदून काढलेल्या गॅपमध्ये काळू कॉर्नरला खेळून काढलेला फटला. 1 धाव तर पूर्ण केली. जोपर्यंत बॅकअपला ओमकार येतोय 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 74. 74 5वं षटक आहे. आत्ताच आपण चर्चा केली होती 4 ओव्हर नंतर धावसंख्या 60 होती. आतापर्यंत 14 धावा आल्या आहेत आणि 74 रन बने हैं 5 ओवर प्रगति पथ पर. राजू, रजत अंबेरी की बात करें तो कल बहुत बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की थी. शानदार प्रदर्शन इनका रहा था. हेलीकॉप्टर शॉट खेला था और मैच समाप्त किया था. फुल टॉस, इस बार कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे. रजत अंबेरी विकेट टेकर गेंदबाज है और अंपायर की तरफ में देखना चाहूंगा. फिलहाल कवर पर बहुत ही बेहतरीन कैच. बल्लेबाज रोहन की पारी. 22 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया और 5वें ओवर में ताई प्रकर्ष टीम ने पहली सफलता प्राप्त की है. लेकिन आज अशरफ के साथ रोहन ने जो पारी के लिए तालियां तो बजने वाली है. शानदार प्रदर्शन रोहन का इस मुकाबले में. विकेट के नुकसान पर राजू 5 ओवर का खेल समाप्त हुआ है और ताई पैकर्स टीम के लिए पहली सफलता मिली है. अच्छा स्टार्ट, 74 रनों की पहले विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. सर्वांना विनंती राहील. राज गोठणकर नवीन बॅटर आपण पाहतो. यानंतर देखील बेस्ट ऑफ कांदिवली बोरिवलीमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत.
राज गोठणकर निश्चितपणे सँडी एसपीएस संघाकडून ज्याने आपल्या व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात केली, ओमकार देसाई ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या या खेळाडूला संधी दिली आणि स्विंग ऑफ द बॅट, जोरात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बॅट फिरणारे कोणते काही निवडक बॅटर आहेत त्यामध्ये हा बॅटर येतो, पवन केणे येतो, ज्यांची बॅट एवढ्या जोरात फिरते कळतही नाही. मी विनंती करेन, या मैदानामध्ये आता फ्लडलाईट्स ऑन होणार आहेत. या फ्लडलाईटच्या आजूबाजूला खाली जेवढे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय, फ्लडलाइट्स ऑन होणार आहे त्यामुळे थोडंसं आपण बाजूला व्हायचं है. ज्या ठिकाणी उभे आहात आप, जो भी दर्शक यहाँ पर फ्लडलाइट्स, जो पोल पर लाइट्स लगे हुए, अब लाइट्स ऑन होने वाले हैं. अगर नीचे बैठे हैं तो थोड़ा साइड हो जाइए क्योंकि अब लाइट्स ऑन होने वाले हैं. त्यामुळे सर्वांना थोडी विनंती आहे, थोडं बाजूला सरा. त्या ठिकाणी पोलवर बसला असाल, वरती बसला असाल, खाली बसला असाल, अगल बगल में अगर बैठे हो तो थोड़ा कृपया साइड हो जाए. लाइट्स ऑन हो रहा है. नितीन परदेशी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. नितीन परदेशी साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय बॉलिंग अक्षय, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है सुंदर और इनके पास भी काबिलियत है. एक तरफ अशरफ की बात करें तो 49 पर खेल रहे, अर्धशतक के बहुत करीब. 5 ओवर का खेल समाप्त हुआ. फ्लड लाइट ऑन. सेमीफाइनल का दूसरा मुकाबला राजेंद्र सनप ट्रॉफी 2026. मजा आएगा, दर्शक भी बढ़ रहे हैं. अशरफ ने अभी तक 19 गेंद में 49 रन बनाए, 257 का स्ट्राइक रेट है. नितीन परदेशी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नितीन परदेशी नेहमीच अजिंक्य सानप यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण ज्यांना पाहतो आणि आपल्या मित्रासाठी निश्चितपणे आपलं चांगलं सहकार्य योगदान देणारा मित्र. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरा अर्धशतक, हाफ सेंचुरी एनडी अशरफ खान. ये बल्ला ऊपर उठाइए. अशरफ खान, आपकी बल्लेबाजी है फाड़ू और मजा आ गया भिड़ू. क्या बल्लेबाजी, आप खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास. और आपके पूरे 50 टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी अशरफ खान. थोड़ा बल्ला ऊपर उठाइए अशरफ भाई, बल्ला ऊपर उठाइए. मुंबई तालियां बजाइए अशरफ खान के लिए. मैग्निफिसेंट बैटिंग. चला जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपल्याच या उत्तर मुंबईतला खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मगाशी म्हटलं मी की ज्या प्रकारे या राजेंद्र सानप क्रिकेट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेमध्ये जसं सुमित ढेकळेचं नाव घेतो तसं एनडी अशरफ खान हा देखील आता असा एक बॅटर झालेला आहे. या स्पर्धेमध्येच फक्त जवळपास आपण पाहिल्या तर 2 मॅचेस मिळूनच 120-130 धावा आपण पाहतोय. टोटल 150च्या पलीकडे गेलेला आहे. एकंदर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 500च्या जवळपास याच्या धावा आहेत. तोच या ठिकाणी आपण पाहतोय सलग दुसरं अर्धशतक. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अक्षय राजभर, मोठी जबाबदारी. राज गोठणकर स्ट्राईकला आणि राजने चेंडूला खेळलेला आहे. कव्हरच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी येतोय. सोपा झेल, रवी लिंगाला कॅच बनवतोय. सेकंड विकेट डाऊन. करे दबाव तो है इस वक्त टाई पैकर के ऊपर. राजू रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मेडन ओवर डालने का कारनामा किया था इस खिलाड़ी ने. बल्लेबाजी बहुत उम्दा करते हैं लेकिन जब दबाव है तब जाकर टाई पैकर्स के लिए संकट मोचक खिलाड़ी साबित हो रहे. बहुत बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में अक्षय घरत का. अक्षय घरत बीच मैदान पर बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे. स्कोर 75, 2 विकेट के नुकसान पर नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. गणेश यादव, मैन फ्रॉम भाईंदर, इनके पास भी काबिलियत है लेकिन और 2 विकेट चाहिए टाई पैकर्स टीम के लिए कमबैक करने के लिए. 75 बने हैं. 6ठा ओवर प्रगति पर है. शिफा स्ट्राइकर 400 के पार. जैसे कि राजू आपने कहा 120 रन अगर बनाएंगे तो वो संतुष्ट हो जाएंगे. अगर इसी मैच में 100 के अंदर रोकती है टाई पैकर्स तो टाई पैकर भी खुश हो जाएंगे. तो ये एक बैटल है बीच मैदान पर. आने वाली गेंदों की बात करें तो ये 6वां ओवर है. 4 गेंदों का खेल और उसके बाद में 12 गेंदें. कुल मिलाकर 16 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है लेकिन जबरदस्त कॉन्टेस्ट देखने का मौका दर्शकों को मिल रहा है. नक्कीच जबरदस्त कॉन्टेस्ट पाहतो. आणि एक गोष्ट आपण पाहिली, काल 6 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्यांनी 90-91 धावा चेस केल्यात आणि काही बॉल ठेवून शेवटच्या ओव्हरमध्ये क्षमता ताई पॅकर्स कडे देखील आहे. पुढचा बॉल अक्षयचा. आता मात्र टप्पा पडल्यानंतर वेगाने, भन्नाट वेगाने निघून जातोय. आतापर्यंत आपण पाहत होतो रोहन साळुंके, एनडी अशरफ खान बॉल ड्राइव्ह करतायत, लॉफ करतायत, बुल करतायत, हुक करतायत. मात्र आता थोडंसं आपण पाहतोय थोडंसं फ्रेंडली झाले ते म्हणजे गोलंदाज अक्षय कमबॅक करून देतोय ताई पॅकर्स संघाला.
पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट अक्षय, लेफ्ट हँड बॅटर गणेश जाधव साठी ऑफ स्टंप शफल केलं, संधी आहे खेळाडू, ओ काय घडतंय बघा. स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये चौथा झेल सुटलेला आहे. पहिल्यांदा 2 वेळा पॉइंटला, त्यानंतर कॉट अँड बोल्ड आणि आता सोपा झेल. दॅट शुड बी टेकन असं वाटलं होतं, मात्र नाही. जिशान त्या ठिकाणी होते आणि सामन्याचं गणित समीकरण याच चेंडूवर, या झेलवर सुटतं आणि तोच एक महत्वाचा निर्णायक झेल सुटलेला आहे. जी हाँ, एक गेंद एक नई बस शुरुआत है, हर बार एक नया अवसर है. ये एक बहुत बड़ी खुशियां वाली बात थी खास करके ताइप पैकर्स टीम के लिए, लेकिन जिशान ने बहुत खराब फील्डिंग की है. ये कैच छूटा या मैच छूटा वो तो बाद में पता चलेगा. 76 पर 2 ऑन साइड पर जिशान है, वो परेशान है क्योंकि सामने है अशरफ खान है. खानों के खान इस मुकाबले में डाल रहे जान. गेंद बॉलिंग के बाद 6 रन. ती खतरनाक ठरणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. गोलंदाज सज्ज होते, हळूहळू फ्लड लाईट्स ऑन होणार आहेत मैदानावर. पुढचा बॉल, या देखील चेंडूला आक्रमण, पॉवरफुल सिग्नेचर स्ट्रोक, 6 रन. अँडी अशरफ खान इज ऑन फायर. ऍक्शन रिप्ले डीजे. एका ड्रेस कोड मध्ये चाललेत, व्हॉलेंटियर्स आहेत का? नाही, हे व्हॉलेंटियर्स नाहीत, हे देखील समर्थक आलेले आहेत, एका ड्रेस कोड मध्ये आलेले आहेत. एनडी अशरफ खान बरोबर सेल्फी फोटो सिग्नेचर लेने आएंगे. ये सपने में आते हैं, सपने चुराते हैं, नींद चुराने वाले खिलाड़ी है. टेनिस क्रिकेट विश्वातील हे असे खेळाडू आहेत जो सपने में आते हैं, सपना चुराते हैं, नींद चुरा लेते हैं. और इनकी बल्लेबाजी देखने के लिए दर्शक देखे कहां कहां से आते हैं. बिल्कुल एक माहौल बना चुका है और ओवर नंबर पूरा हो चुका है 6 ओव्हर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 88, 88 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू शिल्लक आहेत. विसरू नका, पहिल्या सेमीफायनल मध्ये 100 धावा चेज झालेल्या आहेत. सुनीता स्मृती संघाने निश्चितपणे ल्युसी 11 संघाला पराभूत करून फायनल गाठलेली आहे. बघूया शिफा स्ट्रायकर्स विरुद्ध ताई पॅकर्स पालघर. कॅल्क्युलेशन काय चाललंय, 2 ओव्हर्स बाकी आहेत. निर्णायक एनडी अशरफ खान जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा उमेद. 12 बॉल्स मध्ये 20 काय 25 काय 30 देखील होतील. गणेश जाधवचा सुटलेला झेल किती महागात पडणार. एकंदर या 12 चेंडूवर सर्व समीकरण अवलंबून आहे. समोरच्या संघामध्ये करण मोरे, ओमकार देसाई, श्याम चौधरी, अक्षय पवार, अजून एक ताबडतोब बल्लेबाजी करने वाले बॅटर रवि लिंगाला, याला देखील आपण ऍक्शन मध्ये पाहू शकतो. त्यामुळे मॅच बनू शकते. कॅल्क्युलेशन करावं लागेल, मोमेंटम कोण कसा घेऊन जातोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. बहुत महत्वपूर्ण. अशरफ ने कल 61 बनाए थे, आज उन्होंने 62 बनाए हैं. अभी भी नॉट आउट है, नॉट आउट चिंता. बहुत बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर. क्रुशियल मुकाबला आने वाला मैच. बेस्ट ऑफ बोडोली, बेस्ट ऑफ कांदुली, दोनों टीमें तैयार है. एग्जीबिशन मैच है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला होगा. बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के फिलहाल गणेश, नौ स्ट्राइकर पर अशरफ खान, गेंदबाजी में आए जिशान. हवा में गेंद आग दोनों तरफ लगी है, एक तरफ घुमा है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. अब बारी है गणेश जाधव की. आज एसएससी का बॉल जो है ना बीच मैदान पर और एक जा रहा है. इस बॉल को जिशान के खिलाफ अशरफ खान, गणेश बीच मैदान पर है. ये एसएससी का बॉल जो है ना बिल्कुल हरे रंग का है. इस बॉल को मार मार के लाल किया गया बल्लेबाजों द्वारा. क्या बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाजों की, शानदार प्रदर्शन. ये और एक बॉल मैदान के अंदर आ रहा है. नक्कीच ग्रीन रंगाचा चेंडू आहे, फ्लोरोसन ग्रीन पोपटी रंगाचा, मात्र त्याला खेळून मारून ज्या प्रकारचं लाल करून टाकलंय. निश्चितपणे बघूया या चेंडूचं समीकरण काय बदलून देणार.
गोलंदाज तयार जिशान स्ट्राईकला गणेश जाधवसाठी पुढचा बॉल पायामधला यॉर्कर खोदून काढलाय समोरच्या दिशेला अलॉंग विथ द कार्पेट. अक्षय पवार त्या ठिकाणी येतोय फील्ड करतोय. एका धावेने धाव संख्येत भर पडते धाव संख्या 2 पोहोचते 95. अजून किती धावा होणार पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईकला इंडिया अशरफ खान काल 19 चेंडूमध्ये 61 धावा आणि आज आतापर्यंत आपण पाहतोय ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे अशरफ खान नॉट आउट आहे. 50 धावा धाव फलकावर पूर्ण झालेल्या आहेत. 22 गेंदों में 62 रन, तो कल का रिकॉर्ड इन्होंने तोड़ा. बहुत अच्छी पारी वो अपनी टीम के लिए केंद्र आणि अजून 10 धावा केल्या तर राजेंद्र सनप स्पर्धेतली वैयक्तिक सर्वाधिक धावा याच्या नावावर होईल. आफताबच्या नावावर 72 आहेत. आपण पाहतो एक धाव तर पूर्ण केली. गणेश जाधव त्या ठिकाणी निघतोय वेगाने. या ठिकाणी जोपर्यंत खेळाडू येणार वेदांत तोपर्यंत 2 धावा 64 धावा. लास्ट ईयर आफ्ताब ने 72 की पारी खेली थी जो राजेंद्र सनप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट के इतिहास में 9th एडिशन और 10th साल की अगर बात की 10 साल में सबसे सर्वाधिक स्कोर है. 64 बनाए हैं और 8 रन बनाए. लेकिन अपने टीम को आगे लेकर चलना होगा. संघाला पुढे घेऊन जावं लागेल. अजूनही या षटकामध्ये बघूया अँडी अशरफ खान सज्ज होतोय. एखादा मोठा फटका येणार का कारण पहिल्या चेंडूवर गणेश जाधवने सुरुवात छान केलेली आहे. शेवट गोड करतोय का विकेटसाठी ट्राय करावी लागेल ताई पॅकर्स पालघर संघाला देखील आणि विशेषतः जिशानला ती जबाबदारी घ्यावी लागेल. जी हाँ, शतक के बहुत करीब टीम इस वक्त शिफा स्ट्राइकर. ऑन सर पर हवा में गेंद को खेल दिया और गेंदबाजों के आंखों में आएंगे आंसू. अशरफ खान आपकी बल्लेबाजी है ढासू. गेंद बॉल लेने के बाद 6 रन. वाल्याने प्रतीक पेडामकर काय टायमिंगला लावलंय गाणं बघा. एक नंबर. आया है तूफान. खरोखरच ज्वालामुखी या ठिकाणी पेटून उठलेला आहे. प्रेक्षक देखील येत आहेत. प्रत्येक प्रेक्षकांचा आवडता खेळाडू खेळतोय मैदानावर. नाव आहे त्याचं अँडी अशरफ खान. खानो के खान. गेल्या वर्षी उमर खानचा क्लास पाहिला. आपण नेहमीच म्हणतो युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. अँड इम्पॉर्टंट क्लास इज शोईंग द बॅट्समन अँडी अशरफ खान. गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा बॉल आता मात्र पाहायला होता ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. बघूया जातोय का अवी परब सर वाईट घोषित करतात. अवांतर धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 104. कालची सर्वाधिक धाव संख्या 104 होती. निश्चितपणे आज 104 आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या प्रकारे सुरुवात या ठिकाणी केलेली आहे काय वेगळं घडतंय बघूया. 112 स्पर्धेतली सर्वाधिक धाव संख्या आहे. लास्ट इयर फायनल मधली कंधारी किंग्सने चेस केले होते. शिफा स्ट्रायकरचा अजून एक कीर्तिमान होणार का. अजून एक बैठक मात्र क्लिअर होणार का. गोईंग खेळाडू त्या ठिकाणी येतोय नाही. आपला पेटन स्ट्रोक खेळायला गेले होते. स्लॉग स्वीप रवी लिंगाला त्या ठिकाणी होते मात्र एक जबरदस्त तुफानी विध्वंसक विस्फोटक खेळी करून परततोय तो म्हणजेच फलंदाजाचं नाव आहे अशरफ खान. एकदा जोरदार टाळ्या होत्या बॅट्समन साठी. व्हॉट अ इनिंग व्हॉट अ नॉक. 24 चेंडू मध्ये त्यानं 70 धाबा ठोकल्यात. 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे. 70 धाबांची खेळी संपुष्टात येते. परंतु हे खेळी मुंबईकरांना आवडली असेल तर मनापासून अशरफ खान साठी टाळ्यांचा गजर करा. या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहे. पहिल्यांदा 61 आणि आता 70. वा अशरफ वा काय बॅटिंग केले. ताई पॅकर्स साठी मोठी विकेट मिळाले पण आज अशरफ खान आपण सर्वांची मनं जिंकलेली आहेत. अभिनंदन. वेल डन अँड एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. Absolutely wonderful batting. Each and every corner of this ground. He played such a beautiful inning. एखादी रांगोळीकार बनवतो त्याप्रमाणे आपल्या फटक्यांनी सजवली आपली खेळी. तुफानी विध्वंसक खेळी आपण पाहतोय आणि एक जबरदस्त बघा सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन दिलेले. टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मध्ये. नवीन बॅटर श्रीनिवासन फायनल मध्ये गेल्या वर्षी सेमीफायनल मध्ये 40-49 करणारा हाच खेळाडू जो आता श्री याला आपण पाहतोय. काल देखील शेवट गोड केला होता षटकाराने. नॉन स्ट्राईकला गणेश जाधव आहे. स्ट्राईकला श्री. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते जिशान खान. उशिरा का होईना मात्र षटक या ठिकाणी या ओव्हरमध्ये निश्चितपणे त्याला विकेट मिळालेली आहे. धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 104. 104. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राऊंड द विकेट. स्ट्राईकला श्री. बॅटची एज मागे टपला यक्षी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव.
आणि चतुर आणखी सावध आहे, तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, प्रयत्न फसला, झेल देऊन बसला आणि तिसरा गडी बाद गॉन. मैच में राजू कमबैक कर रही है और जरूरत इस तरह से विकेट मिलेंगे तो उनको मौका मिलेगा कमबैक करने का। पुनरागमन बहुत महत्वपूर्ण है। 7 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 104 रन 4 विकेट के नुकसान पर। अब क्या इस मुकाबले में शिफा स्ट्राइकर 120 की तरफ जाएगा या टाई ब्रेकर 115 तक रोकने में एक बार इनको कामयाबी मिलेगी, वो देखना बहुत जरूरी है। और इस मैच में जिशान खान के जो गेंदबाजी है बहुत महंगे साबित हुए। आखिरी 2 गेंदों पर उनको विकेट मिला। जब अशरफ खान का विकेट गिरा उसके बाद में श्रीनिवास बैक टू द पेवेलियन चले गए। राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का, कमाल का खेल बीच मैदान पर। और अब नए बटर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं बल्लेबाज आशीष कनौजिया, बोरोली के लिए एक बहुत बड़ा खिलाड़ी, शानदार प्रदर्शन इनका रहा है टेनिस क्रिकेट में। और गेंदबाजी में आखिरी ओवर लेके गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार हो रहे हैं। अक्षय घरत को मौका मिलेगा, इनका यह दूसरा ओवर। फ्लाइंग टीम पर खिलाड़ी तैनात है, एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी। दर्शक काफी संख्या में मौजूद है। आज के दिन का अगर बात करें तो ये ग्रैंड फिनाले है। अक्षय घरत गेंदबाजी करने के लिए तैयार। इस पारी की 6 गेंदें से 7 ओवर का खेल समाप्त हुआ। 104 रन 4 विकेट के नुकसान पर शिफा स्ट्राइकर। गणेश ऑन स्ट्राइक, ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया है। स्कोर 105 रन 4 विकेट के नुकसान पर। अभी भी इस ओवर की 6 गेंदें शेष है। आने वाला मैच बेस्ट ऑफ बोरोवली, बेस्ट ऑफ कांदिवली, टॉस के लिए आपको तैयार रहना है। स्कोर 105 4 विकेट के नुकसान पर। कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय, कणकणीत दणदणी आणि सणसणीत पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार चौकार। या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय स्थायी समिती अध्यक्ष आणि या अगोदर माजी शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून आदरणीय सन्माननीय नगरसेविका संध्या जोशी मॅडम यांची उपस्थिती आपण पाहतोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी माजी शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी आपलं आता सुधार समिती म्हणून योगदान आहे त्यांचं। नवनिर्वाचित जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या प्रकारचं योगदान आहे या संपूर्ण परिसरामध्ये, अशा संध्या जोशी मॅडम यांची उपस्थिती आपण पाहतोय। आणि मॅडम ज्या दिशेने आले त्याच ठिकाणी तर चौकार ठोकून या ठिकाणी स्वागत केलं फलंदाजाने देखील। राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट स्पर्धा 2026 या 10व्या पर्वामध्ये मॅडम आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। जय महाराष्ट्र। 8वां ओवर प्रगति पर है, स्कोर 109 रन 4 विकेट के नुकसान पर। इस बार ऑन सर पर गेंद हवा में, गेंद है स्क्वायर लेग पर, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? बिल्कुल कैच। आर्यन बर्नी बहुत अच्छा कैच लपका, बल्लेबाज गणेश बैक टू द पेवेलियन, 5वें विकेट का पतन। तीन गेंदों का खेल आना बाकी है। राजू, इस मुकाबले में टाई ब्रेकर की टीम कमबैक कर रही है। कमबैक इज बेटर देन सेटबैक। इस मुकाबले में बढ़िया प्रदर्शन। स्क्वायर लेग पर जो आर्यन है इन्होंने बहुत अच्छा कैच लपका और बल्लेबाज भी आर्यन आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। 109 रन 5 विकेट के नुकसान पर 8वां ओवर प्रगति पर है। एक बड़ा मुकाबला, बहुत बड़ा मुकाबला। राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 ऑर्गेनाइज बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप। आज है ग्रैंड फिनाले, आज है संडे, तो सुपर से ऊपर वाला खेल होगा और दर्शक भी काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं। सभी का दिल के गहराई से स्वागत है। आर्यन बीच मैदान पर गेंदबाजी करने के लिए अक्षय घरत। स्कोर 109 रन 5 विकेट के नुकसान पर। इस पारी की 3 गेंदें शेष है। फ्लैग फ्लिप गली है, पॉइंट है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी और उसके साथ लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात। स्ट्रोक का 4, लॉन्ग अप पर खिलाड़ी लपक को छोड़ दिया। ओंकार देसाई ने क्या छोड़ा है? बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरोवली। टीम के कप्तान के लिए आखिरी कॉल है, आपको टॉस के लिए आना है। बेस्ट ऑफ बोरोवली और बेस्ट ऑफ कांदिवली। 110 5 विकेट के नुकसान पर। राजू, 4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल अभी विशेष। इंपॉर्टेंट मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है, मजा आएगा। टोटल तो बिल्कुल बड़ा हो गया। इस बार कैबर के ऊपर से कनेक्ट शॉट, बुलेट शॉट,
मैग्निफिसेंट क्या शॉट मारा है आशीष कनोजिया ने। आपके सोच का नजरिया बनेगा जीत का जरिया। लाजवाब स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक इस वक्त आशीष कनोजिया द्वारा इस बार आंसर पर खेल दिया। बाउंड्री लाइन पर करण मोरे गेंद के नीचे लपक लिया कैच। आखिरी गेंद पर आशीष कनोजिया का विकेट। इस मुकाबले में शिफा स्ट्राइकर ने रन बनाए कुल मिलाकर 116 और ताई पैकर के सामने 170 रन का टारगेट है। मजा आएगा इस मुकाबले में। 117 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला वक्त ही बताएगा। अगला मैच येणारा सामना प्रेक्षणीय सामना असेल बेस्ट ऑफ कांदिवली आणि बेस्ट ऑफ बोरिवली। राजू इथेही मजा येईल या सामन्यामध्ये। एक मोठा टोटल या ठिकाणी 170 धावांचा पाठलाग करण्याकरता ताई पेकरचे बॅटर देखील मैदानावरती पाहायला मिळतील। 117 धावा आपण पाहिलं होतं। 88 झाल्यानंतर किती धावा होणार? 17 आणि 12 आपण पाहिलं तर 29 आलेले आहेत 12 बॉल्स मध्ये। एक चांगला कव्हरला फटका आपण पाहिला होता तो म्हणजे बॅटर आशिष कनोजिया याचा। या ठिकाणी प्रथम उत्तर मुंबई सन्मान्य जिल्हा अध्यक्ष आदरणीय अमर शाह साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजक राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 2026 चे अजिंक्य सानप यांना विनंती करतोय आपण अमर शाह साहेबांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत व्यासपीठावर। त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ गोराई बेस्ट ऑफ कांदिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये राहुल सावंत या ठिकाणी बेस्ट ऑफ बोरिवलीचे कॅप्टन आलेले आहेत। बेस्ट ऑफ कांदिवली रोहित नार्वेकर आपण तयार राहायचंय। सत्कार सन्मान आपण करत आहोत अमर शाह साहेब यांचा। अमर शाह साहेबांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय। नेहमीच आपण ज्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून खेळ महोत्सव आपण पाहिला ज्या प्रकारे संपन्न झाला। स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी फार मोठे योगदान यांचं आपण पाहिलं होतं। यानंतर स्थायी सुधार समिती अध्यक्ष म्हणून ज्यांचं योगदान आणि निश्चितपणे एक नवीन जबाबदारी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून ज्यांचं योगदान बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय सन्माननीय लाडक्या नगरसेविका संध्या दोशी मॅडम यांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर पाहत आहोत। या परिसरामध्ये गेले कित्येक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान आपण पाहत आहोत अशा आदरणीय संध्या दोशी मॅडम यांचा सत्कार आणि सन्मान। मला आठवतंय गेले 18 वर्षापूर्वी ज्यावेळी चारकोप सेक्टर क्रमांक 5 ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल या ठिकाणी एक छोटीशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस मॅडमची उपस्थिती आणि त्यावेळेस मॅडमने सांगितलं की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने पुढे जायचं आहे। आज निश्चितपणे आनंद होतोय या पुढील सर्व गोष्टी आपण पाहताना। यानंतर मी नितीन परदेशी साहेबांना विनंती करतोय नितीन परदेशी साहेब आपण देखील पुढे यायचं आपला देखील सत्कार सन्मान आम्ही करतोय। चला शिफा स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा आणि मी विनंती करतोय ताई पॅकर्स पालघर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। ओमकार देसाई यांना विनंती राहील करण मोरे आपण आपली ओपनिंग जोडी। धन्यवाद। जय महाराष्ट्र मॅडम संध्या दोशी मॅडम अमर शाह साहेब बेस्ट ऑफ कांदिवली बेस्ट ऑफ गोराई बेस्ट ऑफ कांदिवली गोराई चारकोप आता नाही आता बेस्ट ऑफ बोरिवली आणि बेस्ट ऑफ कांदिवली हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या वर्षी गोराई चारकोप आपण पाहिलं। आपण पाहतोय नॉर्दर्न कॅलिफोर्निया क्रिकेट असोसिएशन सन्माननीय गणेशजी सानप यांना आपण पाहत आहोत या खेळपट्टीवर। पॅव्हिलियन मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती करतोय ताई पॅकर्स पालघर आणि शिफा स्ट्रायकर्स मालाड या दोन्ही संघांचे जे प्रेक्षक वर्ग आहेत जे खेळाडू या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत। आणि तिथे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती करते खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्यासाठी आपल्याला संधी द्यायची आहे। बाकी इतर सर्व प्रेक्षक वर्ग तिथून थोडं साईड लावा फक्त खेळाडू बसणार आहेत। वारंवार कॉल देतो तुम्हाला। चला ओमकार देसाई आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। पंच अंपायर श्रीकांत शिंदे सचिन शिंदे
एप्रिसिएशन आपण पाहतोय, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. व्यासपीठावर ही मायेची शाल नितीन परदेशी साहेब व्यासपीठावर आपण पाहतोय. सत्कार शाबास परेरा सरांचा आपण करत आहोत. संध्याकाळच्या फ्लर लाईट्स ऑन झालेत आणि आता या जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनी बोरोली पश्चिम या ठिकाणी पुन्हा एकदा सायंकाळचं सत्र जे गेले 2 दिवस आपण याची देही याची डोळा अनुभवतोय आणि खरोखरच राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा निश्चितपणे या सोहळ्याच्या शेवटच्या आपण आता काही गोष्टींकडे आलेलो आहोत. कारण यानंतर एक्झिबिशन मॅच बेस्ट ऑफ बोरिवली विरुद्ध बेस्ट ऑफ कांदिवली, त्यानंतर आपण पाहणार आहोत अंतिम फायनल ज्या ठिकाणी सुनीता स्मृती हा ठाण्याचा संघ आपण ऑलरेडी पोचताना पाहिलेला आहे आणि आत्ता शिफा स्ट्रायकर्स मालाड या विरुद्ध ताई पॅकर्स पालघर कोण जिंकणार. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. रोहित नार्वेकर चतुर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत, राहुल सावंत आहेत. काही क्षणातच या मॅचचा टॉस करणारा धनंजय कुलकर्णी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. अजिंक्य सानप स्वतः असतील. अजिंक्य सानप आणि निश्चितच या ठिकाणी दोन्ही कॅप्टनशी बोलतील. धनंजय कुलकर्णी 117 धावांचं मोठं आव्हान आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. पहिलं षटक घेऊन बघूया धर्मेंद्र, त्यानंतर फकीराला आपण काल पाहिलं. विश्वनाथ जाधव निर्णायक गोलंदाज ठरला होता, ज्याने 2 ओव्हरमध्ये मॅच बनवली. 4 विकेट घेताना ज्या प्रकारची इम्पॉर्टंट आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग देखील प्रत्येक जण कोण सायकलने, कोण बाईकवर, कोणी ऑटोने या ठिकाणी पोहोचलेत, कोण 4 व्हीलर घेऊन 2 व्हीलर मात्र पोहोचलेले आहेत. किती वाजता मॅच चालू होणार? 3 वाजता की 4 वाजता? 3:30-4 नंतर मॅचला सुरुवात झाली. पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. मुकाबला है, दर्शक काफी संख्या में मौजूद हैं और प्रतियोगिता का आज का आखिरी दिन, दर्शक काफी संख्या में मौजूद है. क्रिकेट की दीवानी इस वक्त आप देख रहे हैं. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 का ग्रैंड फिनाले देखने के लिए आए हैं. आपके बिना ये टूर्नामेंट अधूरा है. 2 दिनों में अच्छा सपोर्ट आपने किया. मैंडेटरी पावर प्ले का ऊपर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग माप पर तैयार है. फकीरा की पहली गेंद खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया है. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. मोरे 8 ओव्हरला कसं खेळायचं याचं गणित त्याला माहित आहे. ओंकारला गणित माहित आहे. 8 ओव्हरच्या मॅचेस तो खेळलाय, 6 ओव्हरच्या मॅचेस खेळल्या आहेत. व्हॉट अ शॉट, जागा बनवली मात्र खेळाडू त्या ठिकाणी बरोबर हातामध्ये. आताच म्हणत होता कॅल्क्युलेशन करणारा खेळाडू आहे. स्लॉग स्वीप करायला गेले खेळाडू त्या ठिकाणी होते आणि श्रीच्या हातामध्ये झेल देऊन 2 चेंडू 1 गडी बाद, धावसंख्या 4. देसाई नॉन स्ट्रायकर एंडला आहे. करण मोरे बॅक टू द पॅव्हलियन्स स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हवेत राहिला आणि त्यानंतर सेलिब्रेशन फकीराचं. क्या बात है, तू चौकार ठोकलास तर मी तुझी विकेट घेणार, इथे तू मनुष्य सांगतोय. आणि आता ओंकार देसाई हा मैदानावर झुंजार इनिंग खेळून हा एक मोठा सामना सेमीफायनलचा त्यानं जिंकून दिला. तर विनायक जाधव मित्र परिवाराच्या वतीनं 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. प्रतिष्ठा इथे ओंकार देसाईची देखील पणाला लागेल. मुंबईच्या क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेटसाठी प्रचंड योगदान त्याने दिले. नंबर 3 वरती बॅटिंग करण्याकरता मैदानावरती दाखल होते बिलाल शेख. बिलाल ये भी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. पहली गेंद पर चौथा बहुत ही कमाल का था, बल्ले के बीचों बीच खेला गया था बॉलर के सर के ऊपर से. उसके बाद में राजू मन बना के खेलने की कोशिश. फुल लेंथ गेंद थी लेकिन स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे. अलॉन्ग द कारपेट नहीं खेल पाए. स्क्वायर लेग पर बहुत अच्छा कैच और पहले विकेट का पतन. ताई पैकर के उम्मीदों को ये पहला झटका. फ्लैग टिप पर खिलाड़ी, गली है, पॉइंट है. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. ऑफसेट पर 5 खिलाड़ी है. बल्लेबाज बिलाल शेख के लिए फकीरा विकेट टेकर गेंदबाज है. ताई पैकर्स के लिए साझेदारी की जरूरत. टप्पा खाते थोड़ा सा गेंद अंदर की तरफ आई, गली की तरफ खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर. राजू
टाई पैकर्स के लिए साझेदारी की जरूरत है और दूसरी तरफ इस मुकाबले में मालाड की टीम और एक शिकार करने के लिए तैयार। नक्की शिफा स्ट्रायकरचा आपण विचार केला तर फकीराने आणि काल विश्वनाथ जाधवने मुलझम मिलने ज्यावेळेस 49चा स्टार्ट दिला 2 ओव्हर्समध्ये काय कमबॅक केलं होतं. पुढचा बॉल ओमकार समोरच्या दिशेला मिस टाइम होतोय. आशिष कनोजिया त्या ठिकाणी येतोय आणि सोपा झेल. मोठी विकेट. ओमकार देसाई बॅक टू द पॅव्हलियन गॉन. शिफा स्ट्राइकर का प्रदर्शन बहुत ही बेहतरीन हो रहा है। ओंकार देसाई बैक टू द पेवेलियन। और कल के अगर रात की बात करें तो श्याम चौधरी ने बहुत शानदार बल्लेबाजी की थी। गेम चेंजर खिलाड़ी है, कंट्रीब्यूशन बहुत बेहतरीन रहा है, फॉर्म में खिलाड़ी है श्याम चौधरी, मैन फ्रॉम भिवंडी। टेमगर के खिलाड़ी बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। स्कोर 5, 2 विकेट के नुकसान पर 44 गेंदों में 112 रनों की जरूरत है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ, बल्लेबाज को जल्दी मैदान के अंदर आना है। इसके बाद में बेस्ट ऑफ कंदुली और बेस्ट ऑफ बोरोडी, एक बहुत बड़ा मुकाबला, एग्जीबिशन मैच। अब ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला बीच मैदान पर जारी है। राजेंद्र सनप ट्रॉफी 2026। राजू, फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद पर ओंकार देसाई का विकेट अपने तोहफे में अपोनेंट टीम को विकेट दिया है। नक्की 2 महत्वाच्या विकेट आणि त्या पण करण मोरे आणि ओमकार देसाई सारखे पहिल्या पॉवर प्ले मध्ये काल श्याम चौधरी पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 31 धावा मॅच बनवली होती. ज्यावेळेस अक्षय पवारने 5 चेंडूमध्ये 19 धावा ठोकल्या होत्या, 3 षटकार. आणि या ठिकाणी सागर सरफरे यांचं हार्दिक स्वागत. सागरजी हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सागर त्याचप्रमाणे 10 चेंडूमध्ये 20 धावा करणारा आपण पाहिला श्याम, तोच सज्ज होते. पुढचा बॉल फुल टॉस, पहिल्या चेंडूवर आक्रमण, डीप लॉंग लेग बाउंड्रीला, चेंडू सीमा पार, चौकार. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर श्याम चौधरी कहाँ छोड़ेंगे, जिनको फाइनल एक बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया 4 रनों के लिए। चौका, विकेट, सिंगल, चौका, अभी चौका है इस ओवर का लेखा जोखा। फुल टॉस गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है, आउटफील्ड थोड़ा धीमा है। दोनों लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। इस मैच में श्याम चौधरी का आगाज बहुत बढ़िया हुआ है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर 2 रन 6 पर खेल रहे हैं और सिंपल ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर के बाद टाई पैकर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। जाएगा तो मैच में कमबैक करने का मौका टाई पैकर्स को जरूर मिलेगा। नक्कीच मौका मिलेगा. प्रसन्न पाटील या अगोदर देखील आपण रवी चषक मध्ये मालाडला नाईट टुर्नामेंट मध्ये अक्षरशः गावदेवी गावठणसाठी आपण पाहिलं होतं. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती सुमित धोंगडे बरोबर आणि त्याच स्पर्धेतून नागेशला आपण पाहिलं होतं वाडेकर. आता मात्र फुल टॉस चेंडू मिस करतोय. पहिला चेंडू होता बिलाल ऑन दी अप, जबरदस्त बॅटिंग करतो कव्हरला समोर आणि ही चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. प्रसन्न पाटील पहिल्यांदाच लेफ्ट आर्म येतोय. कल्पना होती भिलालला थोडा बॉल बाहेर निघू शकतो आणि रिव्हर्स साठी तयार होता. पहिला चेंडू डॉट, निर्धाव, धाव संख्या 11. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू बाहेर आपण फक्त पाहतोय. डीप कव्हरला एक मिड विकेटला आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चकवणारा चेंडू. या ठिकाणी कौस्तुभ मामणकर या साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय.
अवनी एंटरप्राइजेसचे सन्माननीय सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय कौस्तुभ मामणकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यावर रुपेश आणि योगेश यांचं देखील हार्दिक स्वागत. डीप मिड विकेटच्या दिशेने राज गोठणकर त्या ठिकाणी आहेत. एक धाव तर पूर्ण केली, जाणार का नाही श्याम आणि निश्चितपणे या ठिकाणी अपन पाते बिलाल या दोघांवर जवाबदारी राहील. कल की शाम हमने देखी थी, निश्चित तौर पर शाम चौधरी के नाम पर थी और शाम ने किया था काम तमाम. यानंतर आपण पाहतोय जवळपास 4 ओव्हर नंतर या सेकंड इनिंगच्या टॉस करणार आहोत. बोरिवली विरुद्ध कांदिवली. बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरिवली. रोहित नार्वेकर कांदिवलीचा कॅप्टन आहेत. बोरिवलीचे राहुल सावंत. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट प्रसन्न पाटील. फुलचा चेंडू, फुल टॉस. बॅट्समन विकेट कीपर दोघांना बीट करत भन्नाट वेगाने टाकतोय चेंडू. अजून एक चेंडू निर्धाव डॉट. लेकर भी इनके पास है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, तेज तो करते हैं, तेज गेंदबाजी करना उनकी ताकत है, लेकिन वेरिएशन बहुत ही बढ़िया. स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर. 2 भिवंडी के खिलाड़ी बीच मैदान पर है, श्याम चौधरी और बिलाल शेख गेंदबाजी कर रहे. प्रसन्न पाटिल मैन फ्रॉम रायगढ़. इस ओवर की अगली गेंद ऑफ टिप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया था राजू, लेकिन गेंद सीधी खबर की तरफ चली गई. टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है, प्लेसमेंट अच्छा नहीं था, रन बनाने का कोई मौका नहीं. इस मुकाबले में प्रसन्न पाटिल ने बल्लेबाज के ऊपर दबाव बनाया है. स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर और इस ओवर की आखिरी गेंद शेष है. आणि पॉवर प्ले मध्ये आपण ठरवलं होतं की 2 ओव्हर मध्ये जर 30-35 चा स्टार्ट मिळाला आणि जर बॅटिंग पॉवर मध्ये अजून 35-40 आले. व्हॉट अ शॉट, गॅप शोधून काढलेला आहे अँडी अशरफ खान स्टंटमॅन. संघामध्ये मुळात स्थानच मिळालं होतं या पद्धतीने, मात्र आज आक्रमकपणे बॅटिंग करते. 2 पहिली मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालेली आहे आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा, 2 धावा दिलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी प्रसन्न पाटील. इम्पॉर्टंट शिफा स्ट्रायकरचा गोलंदाज आपण पाहिला. आणि आता बघूया तिसरं षटक जे पॉवर प्ले घेणार का अवी परब सर या ठिकाणी आहेत, यांनी दाखवून दिलेलं आहे. आलेत आणि सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. स्ट्रेन स्पीड एंड डिसिप्लिन SST. स्कोर नाउ 30 13 रन 2 विकेट के नुकसान पर. 2 ओवर के बाद कंपैरिजन अगर करें तो माला टीम ने बनाए थे 33 रन और ताई पैकर्स ने बनाए 13 रन. तो बैकफुट पर टीम है, ताई पैकर बैकफुट पर है. पावर प्ले में बहुत बढ़िया गेंदबाजी रही है शिपा की गेंदबाजों द्वारा. अब निगाह रहेगी आशीष कनौजिया के ऊपर. बल्लेबाजी बहुत बढ़िया की है ऑलराउंडर खिलाड़ी श्याम चौधरी. इस मैच में जान डालने की पूरी कोशिश करेंगे. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, मैन इन फॉर्म है. फील्डिंग फ्लैग टिप पर खिलाड़ी, एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी तैनात है. फुल टॉस गेंद बड़ा पर खिलाड़ी है, अशरफ के ऊपर से खेलना चाह रहे थे. टाइमिंग इतना प्रॉपर नहीं है, लेकिन सबसे बड़ी अच्छी बात क्या राजू, जो अशरफ है दारी के अंदर उनके सर के ऊपर से गेंद थोड़ी सी पीछे आई है और अबे फ्रॉम द बॉडी गेंद को खेलने की कोशिश ऑफ टाइम के बाहर वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था आशीष कनौजिया द्वारा. स्कोर 15 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओव्हर प्रगती पर है. आणि निश्चितपणे आपण पाहतो ज्या प्रकारची संधी मिळाली होती, लाला त्या ठिकाणी होते स्वतः. अशरफ खान गोलंदाजीसाठी सज्ज होते. आशिष कनौजिया पुढचा बॉल, फुल टॉस चेंडू ऑफ समोर शफल होऊन जागा बनवली. चेंडूला पाठवले कावकरणाच्या डोक्यावरून. आयर अँडचा मुतुंग षटकार, बिग वन. खरोखरच सो ब्युटिफुल, सो एलिगेंट अँड जस्ट लुकिंग लाईक वाव. खाऊन जातोय भाव. कालपासून श्याम चौधरी या सामन्याचं गणित प्रत्येक मॅचच्या सिच्युएशन प्रमाणे बॅटिंग करतोय आणि हा जर उभा राहिला अजून 2.5-3 ओव्हर तर या मॅचचं गणित बदलू शकतं, मॅच क्लोज येऊ शकते.
कुणाला सुटले हा कोण खाऊन जाणार आहे भाव कुठे जाऊ नका पात्रा सामन्याचा दूसरा डाव अब गेम इस बार टाइमिंग अच्छा नहीं है शपलों के खेलने की कोशिश फॉलो करते हुए आशीष कनौजिया गेंद को कवर पर फील्ड किया जाएगा स्ट्राइक रोटेट करना भी बहुत जरूरी है क्योंकि दूसरी तरफ बिलाल है राजू दोनों भिवंडी के खिलाड़ी बीच मैदान पर है स्कोर 22 विकेट के नुकसान पर 33 गेंदों का खेल आना बाकी है और अभी भी जीतने के लिए 95 मतलब बहुत बड़ा टारगेट आपके सामने है कुबे का पानी बहुत गहरा है निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है नक्कीच आणि तुम्ही नेहमीच म्हणता की डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा है वो देखना पड़ेगा और शॉट सिलेक्शन करने के पहले लाइन लेन को आपको चेक करना पड़ेगा बघा तिसरं पॉवर प्ले जे आहे जो दुसरा बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे तो त्यांनी कंटिन्यू घेतलेला आहे कारण आक्रमण करायचं आहे ज्या धावगतीला आपल्याला मिळवायची आहे ती मिळवायची आहे बघूया स्ट्राईकला भिलाल पुढचा बॉल आखूड टप्प्याच्या समोरच्या दिशेने मात्र अलॉंग विथ द कार्पेट खेळाडू स्वतः त्या ठिकाणी एनडी अशरफ खान आहेत अशरफने चेंडूला फील्ड केला एकच धाव धावसंख्या 23 मोठं आव्हान आहे 73-83 आपण जर पाहिलं तर जवळपास 90 धावा अजूनही करायच्या आहेत धावसंख्या केवळ झालेली आहे ती म्हणजेच 23 मोठं आव्हान आहे तितकंसं आव्हान कठीण नाही आहे मात्र जर षटकार चौकार आले तरच आणि ती जबाबदारी श्यामला घ्यावी लागेल गोलंदाजीसाठी सज्ज पुढचा बॉल फुलटॉस मिस होतोय खेळाडू त्या ठिकाणी जलद वेगाने येतोय आणि ओ बॉल दिसलाच नाही की काय आणि झेल सुटतोय रोहन या अगोदर जबरदस्त झेल घेणारा रोहन साळुंके यांना आपण पाहतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या 25 बॅटिंग पॉवर प्ले पाहतोय दुसरं बॅटिंग पॉवर प्ले जे 3-6 मध्ये घ्यायचंय तिसऱ्या ओव्हर मध्ये घेऊन आलेत श्याम चौधरी प्रयत्न करतायत डीप मिड विकेटला आपण पाहतोय रोहन आहेत लॉंग ऑन लाईक खेळाडू आहे डीप स्क्वेअर लेग नाही मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग आहे शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट एक शॉर्ट थर्ड आणि डीप कव्हर ज्या ठिकाणी राज गोठणकर आणि लॉंग ऑफचा खेळाडू मिड ऑफला आहे अशरफ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते षटकारी पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर वन बाउन्स चौकार के बिल्कुल बाहर गेंद थी बल्लेबाज तैयार थे गेंद को खेल दिया था मिड ऑफ के ऊपर से खूबसूरती के साथ श्याम शानदार बल्लेबाजी कर रहे और राजू बैटिंग पावर प्ले में 16 रन आए एक अच्छा ओवर टाई पैकर्स टीम के लिए 3 ओवर का खेल समाप्त हुआ 29 2 विकेट के नुकसान पर है 30 गेंदों का खेल आना बाकी 88 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए श्याम ने अभी तक बढ़िया प्रदर्शन किया 22 पर के दर 10 गेंदों का सामना किया 220 का स्ट्राइक रेट है बिलाल थोड़ा सा धीमा खेल रहे हैं 3 रन बनाए 5 गेंदों का सामना किया है तो इस मैच में बैटिंग पावर प्ले टाई पैकर्स के नाम पर और मैंडेटरी पावर के 2 ओवर जो है ना इस मुकाबले में इस शानदार घमासान में मालाड के पक्ष में रहे हैं चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण होगा प्रसन्न को दोबारा बुलाया गया गेंदबाजी करने के लिए रायगढ़ से बिलोंग करते खिलाड़ी नेरे से बिलोंग करते खिलाड़ी राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 ऑर्गेनाइज बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग सेमीफाइनल का दूसरा मुकाबला दर्शक काफी संख्या में मौजूद है पिंडी के जमावट के बारे में चर्चा होगी जिस तरह से फ्लैंक पर खिलाड़ी गली है पॉइंट पर खिलाड़ी तैनात है कवर पर खिलाड़ी उसके साथ एक लॉन्ग पर खिलाड़ी अशरफ अपने बॉलर के साथ चर्चा कर रहे पिछला ओवर प्रसन्न का बहुत ही बढ़िया रहा था शानदार गेंदबाजी की थी मात्र 2 रन खर्च किए थे नपीतुली गेंदबाजी की थी गति परिवर्तन किया था लेकर गेंदबाजी की थी या ठिकाणी मी आदरणीय सन्माननीय अवनी एंटरप्राइजेसचे सर्व कौस्तुभ मामणकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा जी एक्झिबिशन प्रदर्शनीय प्रेक्षणीय सामना बेस्ट ऑफ बोरिवली विरुद्ध बेस्ट ऑफ कांदिवली आपण पाहणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कौस्तुभ मामणकर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत बिलाल के ऊपर दारोमदार बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है काबिलियत है हुनरबाज खिलाड़ी और सामने प्रसन्ना सापर नेवले के बीच लड़ाई होगी रायगढ़ के खिलाड़ी एक तरफ है एक तरफ भिवंडी के खिलाड़ी ऑफसाइड पर 5 खिलाड़ी ऑन साइड पर 4 खिलाड़ी दूधिया रोस्टी में प्रतियोगिता आप देख रहे हैं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 सीजन 10 गेंद हाथ से रिलीज ही नहीं हुई और धीरे धीरे अपने बॉलिंग बार की तरफ आ रहे हैं चौथा ओवर प्रगति बने 4 ओवर के बाद बेस्ट ऑफ कांदिवली और बेस्ट ऑफ बोरोली के बीच जो एग्जीबिशन मैच उसका टॉस किया जाएगा दोनों कप्तान रेडी है 4 ओवर के बाद
ये टॉस का हम करने वाले हैं। प्रसन्ना, सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है। बल्लेबाज चप्पल में फॉलो करने की कोशिश, ऑफ के काफी बाहर गेंद और वाइड बार का इशारा। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 30 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। बिलाल के अंदर 3 पर स्ट्राइक रेट को थोड़ा सा बेहतर करने की जरूरत है। श्याम 22 पर के अंदर, इनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा है 220 का। लिमिटेड ओवर में जब बड़ा टोटल आप चेस करना चाह रहे हैं तब जाकर आपका स्ट्राइक रेट बहुत इंपॉर्टेंट है। इकोनॉमिकल गेंदबाजी रही है प्रसन्ना पाटिल द्वारा। लॉन्ग पर अशरफ है, बाउंड्री लाइन पर इस ओवर की अगली गेंद। प्रसन्ना पाटिल, स्विंग एंड मिस, अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, बढ़िया गेंदबाजी, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। राजू, प्रसन्ना की बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में। नक्की सुंदर गोलंदाजी। या अगोदर देखील आपण प्रसन्न पाटीलला पाहिले या मैदानावर। रवी चषक मध्ये कुरार विलेज या ठिकाणी देखील ज्या स्पर्धेचं आयोजन राहुल यादव आमचे जे वेगवेगळे मित्र आहेत त्या ठिकाणी त्या परिसरातील अभिषेक बांदेकर यांचं देखील ज्या प्रकारचं योगदान त्या स्पर्धांमध्ये असतं आणि त्या स्पर्धेमध्ये प्रसन्न पाटील उत्कृष्ट गोलंदाज। बघा किती स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द लेन ठेवला आणि बॉल फिरवला। सुंदर बॅट्समनचं फुटवर्क ओळखून गोलंदाजी करतोय प्रसन्न पाटील। और गुंडे स्पॉट पर बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पा थोड़ा ऑफ टेम के बाहर रख रहे हैं। और चले एक बार फिर टॉस वॉस की तरफ जाते हैं। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। 30 रन 2 विकेट के नुकसान पर धनंजय हमारे साथ जुड़ेंगे। ये अच्छा स्ट्रोक है, लॉन्गर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, और ये लगा 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 शानदार चौका। बल्लेबाजी करनी पड़ेगी, निरंतरता चाहिए। प्रसन्न के खिलाफ आपको बेहतर बल्लेबाजी करनी चाहिए, तब जाकर मजा आएगा। धाव संख्या 34, आक्रमण करावं लागेल। आक्रमण केलं तर मॅच मध्ये येऊ शकतात ताई पॅकर्स पालघर संघ। पुढचा बॉल समोरच्या दिशेला, दॅट शुड बी टेकन। आता मात्र बघा, जरी तोल गेला असला तरी संधी हुकली नाही, संधीचं सोनं केलं जात आहे आणि विकेट। हॅलो जिग्ना शाह मॅडम, त्याचप्रमाणे निकुंज शाह साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय। त्यांचं देखील आम्ही राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। जिग्ना शाह मॅडम नगरसेविका, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत निकुंज शाह साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचप्रमाणे दीपेश भाई देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत, सुस्वागतम। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर आपण थेट जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। त्या ठिकाणी टॉस होतोय। ओव्हर टू धनंजय कुलकर्णी सर। थँक्यू राजेश कुळे आणि प्रसाद आडवणे, धन्यवाद। माझ्याबरोबर या ठिकाणी आपल्या या व्यासपीठाच्या वरती प्रेझेंटेशन बॉक्सजवळ या ठिकाणी बोरोली देवीपाडा म्हणजे मागाठाणे परिसरातील एक असं नाव जो लोकांमध्ये असणारा, लोकांचं काम करणारा, प्रभाग क्रमांक 12चा शाखा प्रमुख, म्हणजे ज्याला म्हणतात ना कस्तुरी। कस्तुरी म्हणजे जे सुगंध असतं नेहमी धर्मात असणारा, आपल्या स्वभावाने आपल्या कामाने, तो म्हणजे कौस्तुभ। तळांचा आवाज जोरदार या ठिकाणी कौस्तुभ मामुडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण ज्या आतुरतेने वाट पाहत होतो ज्या सामन्याची, म्हणजे एका ठिकाणी बेस्ट ऑफ कांदिवली आणि बेस्ट ऑफ बोरोली, एका ठिकाणी सावंत आहेत तर एका ठिकाणी नार्वेकर आहेत। 2 असे बलाढ्य, म्हणजे राहुल सावंत जर बघायला तर मुंबईतील नामवंत चेहरा आणि टेनिस बॉल मधील नामवंत चेहरा, दोघांमधली एक जबरदस्त लढत आणि दोघांमध्ये पाहायला मिळेल। आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया। द स्पेशल कॉइन आहे आणि कोण सांगणार आहे? राहुल सावंत या ठिकाणी कौल सांगतोय, हेड या टेल? हेड। आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तो मात्र या ठिकाणी राहुल। हेड बोलला
आणि राहुल काय निर्णय घेतला आपण या ठिकाणी आपण सामना खेळता दोन्ही एकमेकांबरोबर बरेच वेळा आपण मॅच खेळलो पण आता मात्र प्रतिस्पर्धी म्हणून कांदिवली विरुद्ध बोरवली काय सांगाल? आम्ही पहिली बॉलिंग करू. आणि संघ मात्र निवडताना कुठे अडचण कारण लेजंड खेळाडू आणि युवा खेळाडूंचा जो कॉम्बिनेशन बसवण्यामध्ये खूप अडचण आली असेल. हा अडचण तर खूप आली कारण की खूप प्लेयर आहेत की जे आता बोरिवली वेस्ट आणि ईस्ट परत योगीनगर आहे गोराई आहे तर प्लेयर सिलेक्ट करताना खूप आम्हाला प्रॉब्लेम आले पण अजिंक्य बोलला की सध्या मी फॉलो करतो आहे टेनिस क्रिकेट तर मी काही नावं सजेस्ट केली आहेत तर त्याने खूप मेहनत घेऊन ही टीम त्याने सिलेक्ट केली आहे. नक्कीच कारण बोरलीचा असणार तर तो नक्कीच करणार मला माहित आहे. कांदिवली काय म्हणाल? चतुर वन ऑफ द बेस्ट प्लेअर पूर्ण अख्ख्या भारतामध्ये ज्याचं नाव आहे त्याच्याजवळ जोरदार चतुर आणि खास करून राहुल याला. चतुर काय सांगाल बॅटिंग तुमची आहे आणि किती धावा संख्या काढाल कारण 6 षटकाचा सामना या ठिकाणी आहे. जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आणि राजेंद्र सानपचा माझा पण मी 10वा एडिशन खेळते याच्यामुळे खूप प्राऊड फील करते आणि कांदिवलीला रिप्रेझेंट करते त्याच्यामुळे खूप आनंद होते. नक्की आणि विशेष म्हणजे आपण जेव्हा डे टुर्नामेंट आपण खेळलात पण मात्र या टायमाला डे नाईट स्पर्धेचा जो आनंद आला डबल धमाका डबल एंटरटेनमेंट कसं वाटतंय? खूप मजा येते खेळायला. काल आमची टीम हारली आज जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्की नेहमी जिंका या ठिकाणी आणि 6 ओव्हरच्या मॅचला जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी स्पेशल ओव्हर असणारा म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर एक दुसऱ्यांना आपण चॅलेंज करणार आहोत किती धावा मारणार आणि किती धावा नाही करणार ही चॅलेंज ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल या 6 षटकामध्ये. पण या ठिकाणी कौस्तुभ भाई नमस्कार एक युवा चेहरा शिवसेनेचा खूप चांगलं काम करत आहे आपल्या विभागामध्ये खूप चांगलं नेतृत्व त्याचं आणि आम्ही अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो कामाच्या माध्यमातून स्वतः अजिंक्य खूप चांगला कार्यकर्ता आहे सेवक आहे नेहमी लोकांमध्ये धावणारा असे 2 व्यक्ती कोविड काळामध्ये धावणारे न थांबणारे आपण घरी बसून टीव्ही बघत होतो पण मात्र हे 2 व्यक्ती धावत होते. कसं वाटलं या ठिकाणी ही स्पर्धा पाहून एवढं मोठं शामियाना आणि डे नाईट स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहोत या ठिकाणी? सर्वप्रथम तर अजिंक्यचं मी एकदम मनापासून अभिनंदन करेन की लहानाचे मोठे आम्ही एकत्र झालो म्हणजे सायकल ते बाईक आणि बाईक ते गाडी आणि गाडी ते क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटचं डेचं मैदान ते नाईटचं मैदान इथपर्यंत आमची एकत्रची बरोबरी आहे. आज अभिमान वाटतोय की एकट्या अजिंक्य आणि त्याच्या टीमने एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण आपल्या देशातील सर्व क्रिकेटपटू इथे खेळायला आले त्याच्याबद्दल मी त्याचे हार्दिक आभार मानतो. दुसरी गोष्ट सर ही टुर्नामेंट फक्त अजिंक्याची नाही आहे तर ही टुर्नामेंट माझ्या हृदयातली आहे म्हणून 2 दिवस मी इथे नव्हतो पण आज पण सुद्धा कामातून वेळ काढून मी त्याच्यासाठी नाही तर माझ्या स्वतःसाठी आलो आहे की मला ही टुर्नामेंट बघायची होती मला ही फायनल बघायची होती. आणि मी सचिनला नेहमी सांगितलं सचिन गोराई 4 कपचा टॉस उडवेपर्यंत मी येतोय तू टॉस थांबवून ठेव आणि हा टॉस उडवायला मी आलो आहे कारण की ह्या दोन्ही टीम म्हणजे एक माझं हृदय आहे आणि एक माझं घर आहे त्याच्यासाठी आलो आहे. ही टुर्नामेंट बघायला खूप मजा येईल आणि तुम्ही सगळ्यांनी ह्याचा खूप प्रतिसाद असा दिला आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच कौस्तुभ धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला तो मात्र बोरिवली बॉईज या संघाने आणि निर्णय घेतला तो चित्रक्षण वळूया आपण थेट कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. शुक्रिया धनंजय. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 में सभी का स्वागत है. फुल टॉस ऑन सर्कल खेल दिया क्या शॉट है आज ना छोड़ूंगा तुझे तूने क्या समझाया मुझे दिल में है तूफान भरा और शाम क्या मारा बाजी शाम कमाल कर रहे अंडर प्रेशर अच्छी पारी करते हुए अपने टीम के लिए स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 48 स्कोर बोर्ड पर है. ये हार मानने के लिए तैयार नहीं है सबसे बड़ी बात है. शाम के फैन भी बढ़ रहे हैं इस मुकाबले में रोचकता बरकरार. चले आपका फोटोग्राफ हो गया सेल्फी आपने निकाला है आपको मैदान के बाहर जाना है क्योंकि मोमेंटम भी बहुत महत्वपूर्ण है. श्याम बीच मैदान पर बेहतरीन प्रदर्शन कर रहे लाजवाब बल्लेबाजी खूबसूरत बल्लेबाजी. तात्या बॉईज गोराई यांच्याकडून 2500चं पारितोषिक आहे. जर
श्याम चौधरीने हा सामना ताई पॅकर्स पालघर संघाला जिंकून दिला तर 2500 रुपये तात्या पॅकर्स यांच्याकडून तात्या बॉईज गोराई या संघाकडून. आता मात्र या चेंडूला खेळून काढले चेंडू आता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि सर जसं तुम्ही मागाशी देखील उल्लेख केलात आपण म्हणत होतो 3 पॉवर प्ले किती महत्त्वाचे राहणार आहेत कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा आल्यात आणि त्यानंतर श्याम चौधरी आता कुठेतरी कटलूज होतोय जी धावा करण्याचा प्रयत्न मानस करतोय कारण पहिला डाव कंपल्यानंतर 117 मोठं आव्हान होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 राजू. बाद झाले होते. आपण स्टेजच्या वरती वळूया. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित नगरसेविका जिग्ना मॅडम या ठिकाणी आहेत. जिग्ना शाह याचा सन्मान केला जातोय. राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 आपण पाहत आहोत. त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आहेत. गणेश सानप या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचा सन्मान केला जातोय. त्यांच्या बरोबर आलेले मान्यवर कृपेश भाई यांचंही हार्दिक स्वागत. वळूया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. खेळाडू बाद होतोय अक्षय पवारच्या रूपामध्ये आपण पाहतोय आणि अक्षय पवार आता बाद होतोय. यश मिळतंय पुन्हा एकदा गोलंदाजाला. सन्मान आपण पाहतोय. नगरसेविका निकुंज शाह साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपेश भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर कौस्तुभ मामणकर साहेब, रुपेश साहेब, योगेश साहेब त्यांच्यासोबत. पुढच्या महिन्यात देखील आपण पाहिलं तर कौस्तुभ मामणकर साहेबांची आपण पाहिलं तर एक मोठी स्पर्धा 14, 15, 16, 17, 18 देवीपाडा बोरिवली पूर्व या ठिकाणी कबड्डीची स्पर्धा आहे. सन्माननीय माघाटे आणि विधानसभा कार्यसम्राट आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन 14 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यान करण्यात आलेलं आहे. इंपॉर्टेंट मुकाबला है और कांटे की टक्कर बीच मैदान पर सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 ऑर्गेनाइज बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप. अभी भी बहुत बड़ा फासला है लेकिन शाम जब तक मैदान के अंदर है तब तक मजा आएगा. मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए अक्षय घरत. 5वां ओवर है. गेंदबाजी कर रहे गेंदबाज मुकेश दास और नॉस्टार चषक में इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. हैट्रिक पूरी की थी. निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी है. पुढचा बॉल मुकेश दास यांचा शॉर्ट बॉल फुल करायला गेले. या ठिकाणी व्यासपीठावर मी आदरणीय सन्माननीय अवनी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा कौस्तुभ मामणकर साहेब यांचा सत्कार आणि सन्मान. मगाशी ते म्हणालेत की ज्यावेळेस मॅच चालू होईल टॉससाठी निश्चितपणे मला ती मॅच पाहायची आहे. ज्या प्रकारचं वातावरण जे माहोल. रुपेश योगेश आपणास देखील विनंती करतो आपण देखील या सत्कार स्वीकारण्यासाठी. कौस्तुभ मामणकर साहेबांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. नेहमीच ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळे आयोजन नियोजन यामध्ये फार मोठे योगदान रुपेश योगेश आणि या सत्कार सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावर. ज्या ठिकाणी अक्षय जगताप आहे स्वतः आयोजक, अजिंक्य सानप, सचिन शिंदे, बंड्या आणि दीपेश आणि योगेश, रुपेश आणि योगेश यांना आपण पाहत आहोत. धन्यवाद. कौस्तुभ मामणकर साहेब अवनी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि गणित बघा 5 ओव्हर झालेल्या धावसंख्या टोटल 50 झालेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 67. 117 करायचे आहेत. 67 रन्स मोर टू विन आणि बॉल्स बाकी आहेत 18 चेंडूमध्ये 67 धावा. राजू बल्लेबाजों के लिए दिल्ली तो बहुत दूर लग रही है लेकिन जब तक मैदान के अंदर श्याम चौधरी है तब तक कुछ भी हो सकता है. ये हमारे सारे मेहमान आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं. इस प्रतियोगिता का लुत्फ उठाते हुए गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. आशीष को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. आशीष कनौजिया जिनके पास काबिलियत है. सामने बल्लेबाज की बात करते तो अक्षय घरत ये भी गजब के खिलाड़ी है, ऑलराउंडर है, बल्लेबाजी कर सकते हैं और ज़्यादा समय नहीं जाना चाहिए. समय बहुत ज़्यादा जा रहा है. दर्शक काफ़ी संख्या में मौजूद है और वक्त जो है ना बहुत तेज़ी के साथ आगे बढ़ रहा है. रीत की तरफ फिसलता जा रहा है. फील्डिंग फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी तैनात है. उसके साथ एक लॉन्ग ऑफ पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अक्षय भगत जिनके ऊपर निगाहें. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. 18 गेंदों में 67 रनों की जरूरत है. मेहमान भारी संख्या में आ रहे हैं और अब जाकर ये मुकाबला क्या रोचक बनेगा देखने वाली बात है. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है.
कनौज जी अपने बॉलिंग मार्क पर टूर्नामेंट के आयोजन करता आपके स्क्रीन पर अजिंक्य सानप। ऑफ टाइम के बाहर तेज तर्रार गेंद और मॉन्टी हमारी तरफ बढ़ते हुए वाइट बॉल का इशारा करते हुए ये मिस्टर इस्टा आएंगे तो मैच में बिल्कुल मजा आएगा और उसके साथ बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है। राजू आपके पास अभी भी 18 गेंदे हैं और जीतने के लिए 66 रनों की जरूरत है। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है, मौका तो है दोनों के पास। कनौजिया साहब के लिए एक अच्छा बैंक बैलेंस है, लेकिन अक्षय गरत 2 राइजिंग स्टार बीच मैदान पर। अक्षय गरत स्ट्राइकर इन पर फ्रैंक पॉइंट डीप स्ट्राइकर पर लॉन्ग अप अपसेट पर 4 खिलाड़ी। इस ओवर की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद बाहर किनारा लगा, पीछे खिलाड़ी है फ्रैंक डीप पर 1 रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, अभी भी 65 रनों की जरूरत है। नक्कीच अजूनही 65 धावांची गरज आहे आणि या सुंदर ट्रॉफीसाठी आज आपल्याला अर्ध्या 1-2 तासानंतर आपल्याला कळेल मॅन ऑफ द सिरीज कोड। आणि बघा बेस्ट ऑफ बोरिवली, बेस्ट ऑफ कांदिवली आणि बेस्ट ऑफ बोरिवलीमध्ये काही कारणास्तव महेश दुरी खेळणार नाही आहे, त्यामुळे त्याच्या बदली दुसरा एक सबस्टिट्यूट आपण पाहू शकतो, एक नवीन खेळाडू त्याच्या बदली खेळेल, कारण काही कारणास्तव तो खेळू शकणार नाही आहे मॅच। याची देखील नोंद घ्यायच्या बेस्ट ऑफ कांदिवलीच्या मेंटॉरने, प्रशिक्षकाने। या चेंडूला पायातला बॉल खेळून काढले श्रीनिवास त्या ठिकाणी आहेत, कारण बघा उर्वरित 12 बॉल्स किंवा जे काही बॉल्स आता उर्वरित आपण पाहतोय 17, 16, 15, 14, मात्र जसे जसे बॉल एक एक निघून जाणार आहे, श्याम चौधरीला कंपल्सरी मोठ्या हिटसाठी जावं लागेल। 10 षटकार आले तर 60, ज्या प्रकारे 64चं लक्ष अजूनही आहे। षटकातील बॉल झाले आपण पाहतोय स्क्रीनवर, स्वतः अजिंक्य सानपजी त्याकडे आहेत आणि मिस टाइम होतोय, बॉल कंप्लीटली बीट करतोय फलंदाज आणि यष्टीरक्षकाला। अक्षय गरज स्ट्राईकला आहेत, संधी निश्चितपणे आहे, मात्र संधी निर्माण करणार का? ओपनिंग जोडी अप्रतिम आहे, ज्या प्रकारे रोहन साळुंके अशरफला साथ देतोय, सुरुवात देतोय, तीच या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे, कारण 2 ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी जी बॅटिंग केलेली आहे ती निर्णायस निश्चितच कौतुकास पात्र आहे आणि ज्यामुळे मॅच छान तयार झाली, कारण नंतर त्यांनी पॉवर प्लेचा फायदा उचलला। 3 ओव्हर्समध्ये जवळपास 60 पर्यंत बजल मारली, ज्यावेळेस 4 ओव्हरचा खेळ संपला होता। आणि मी म्हटलं होतं ज्यावेळेस प्रशांत सर 5व्या ओव्हरसाठी जेव्हा प्रच्युत अंबिरे आले होते सेकंड स्पेलमध्ये, मात्र त्यानंतर देखील चांगलं कमबॅक करू शकले नाही। पुढचा बॉल आता मात्र क्लीन बोल्ड, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई, चारों खाने चित, फर्नीचर डिस्ट्रॉय। रिप्ले देखिए TennisCricket.in पर। अक्षय गरत बैक टू द पेवेलियन चले गए और कनौजिया साहब की बहुत अच्छी गेंदबाजी। सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर। सटीक यॉर्कर, गेंदबाज कारगर। इस मुकाबले में कनौजिया साहब ने विकेट लिया है। ये कॉम्बॉक्स आप देख रहे हैं TennisCricket.in, जहाँ राजू है हमारे साथ, गौरव जी है जो इस मैच में स्कोरिंग का काम करे। राजू कमेंट्री बॉक्स में आपको मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल सुना रहे हैं। और 21 लाख से ज़्यादा सब्सक्राइबर TennisCricket.in। एसएससी का बल्ला जिसके बारे में चर्चा हो रही है, एसएससी का बॉल जिसकी चर्चा हो रही है, और इस टूर्नामेंट के लिए जो ऑनलाइन सपोर्ट है उसकी चर्चा हो रही है। राजू टूर्नामेंट बिल्कुल कमाल का, जो ग्राउंड में जो दर्शक है वहाँ इनको वो एक बार फिर भरपूर मनोरंजन मिल रहा है और टूर्नामेंट सफल हो रहा है। अजिंक्य सानप और खास करके गणेश सानप का ये टूर्नामेंट ना मुंबई का सबसे बेहतरीन टूर्नामेंट साबित हो रहा है। नक्कीच गेल्या 2-3 दिवसापासून ज्यावेळेस मी घरी जातोय दुपारी येईपर्यंत सर्वांची हीच इच्छा आहे की दादा अशी स्पर्धा दरवर्षी व्हावी। यावर्षी ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आहे आणि नियोजनबद्ध तर आहेत, मात्र आयोजन जे आहे सर्व व्यवस्थित, टायमिंग आपण पाहतोय, सर्व गोष्टी व्यवस्थित सुसज्ज पाहायला मिळतात, त्यामुळे निश्चितच सर्व स्तरातून या ठिकाणी या स्पर्धेचं कौतुक आणि कौतुकच केले जात आहे, कौतुकास पात्र आहे। कारण मला देखील जवळपास 8-10 दिवसापूर्वी देखील कल्पना नव्हती की अशा स्वरूपाचं भव्य दिव्य स्वरूप असेल। आता आमचे मित्र देखील या ठिकाणी लक्ष्मण आले होते, लकी हे देखील म्हणत होते की काय सुंदर आयोजन नियोजन। आणि मगाशी देखील आपण उल्लेख केला तर आपण ज्या पद्धतीने राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट आज मुंबई उपनगरातील मुंबईतील एक सन्मानाची मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते। पुढचा बॉल स्लोवर वन, पॉज घेतला होता, मात्र सोपा झेल होणार का? दॅट शुड बी टेकन, गॉन, अनदर विकेट डाउन, मॅच इज ऑन। फक्त आता औपचारिकता आहे
की काय घडणार. गेल्या वर्षी शिफा स्ट्रायकर फायनल मध्ये पोहोचले होते आणि हळूहळू आशिष कनोजिया अजूनही या मॅच मध्ये मजबूत एंट्री करतोय. इंडियन क्रिकेट में संजू कनौजिया, सुपर संजू, और मुंबई के क्रिकेट में आशीष कनौजिया. आपके सोच का नजरिया बनेगा जीत का जरिया. गजब की गेंदबाजी इस मुकाबले में आशीष कनौजिया द्वारा बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया. शिफा स्ट्राइकर इस मुकाबले में जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं और टाई पैकर्स बैकफुट में चले गए हैं. अब जाकर आंकड़े क्या बता रहे हैं आपको जरूर बताऊंगा. इंपॉर्टेंट मुकाबला है. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 में सेमीफाइनल का मुकाबला शिकंजा कस लिया है शिफा स्ट्राइकर मालाड के गेंदबाजों ने. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए रवि लिंगाला, बहुत लेट आए बल्लेबाजी करने के लिए. इससे पहले 1 2 3 में बल्लेबाजी करते थे. शॉट पिच गेंद ऑन पर खेल दिया. शॉट अच्छा है. लॉन्ग लेग पर पीछे कोई खिलाड़ी नहीं है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी दूर है. गेंद जाएगी बॉडी लाइन की तरफ और 1 2 3 4 1 2 का 4 4 रन. क्या बात है. 1 2 3 4 अनिल कपूर स्टाईल झकास. सुंदर आपल्याला फटका पाहायला मिळाला, मात्र उशीर झालेला आहे. या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. फुटचा बॉल आणि पायातला बॉल, काय बॉटम एंडचा वापर केला आणि पाठवलाय डीप मिड विकेटच्या वरून. षटकार. वेदांत या ठिकाणी कमबॅक करतोय आणि व्हॉट अ शॉट. अप्रतिम देसाई जिनके ऊपर दारोमदार रहेगा. बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. स्कोर 64, 6 विकेट के नुकसान पर 10 गेंद में 53 रनों की जरूरत है. शॉट पिच गेंद ऑन साइड पर खेल दिया. यह है वेदांत ओंकार देसाई जो कर रहे गेंदबाजों की पिटाई. 6 रन. आठ अजूनही षटकारांची गरज आहे. ओमकार देसाई आणि यांना आपण एकत्रच खेळताना पाहतोय. वडील मुलगा म्हणून नेहमीच आपण पाहिलेल्या वेगवेगळ्या खेळाडूंना मात्र या ठिकाणी वेदांत देखील कमी नाही आहे. त्याने दाखवून दिलं की या वयावर देखील आपण ज्या प्रकारचं योगदान देत आहोत. माझी मुंबई निश्चित संघातून आपण याला पाहिलं होतं. ISPL मध्ये अंडर 19चा असा एक खेळाडू निश्चितपणे ज्याने सर्वांना प्रभावित केलं. माझी मुंबई या संघातून खेळताना ISPL मध्ये वेदांत ओमकार देसाई. जसं आपण ग्लेन वैती आणि रॉश वैती यांना पाहतो, यानंतर ग्लेन वैती यांना आपण ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरिवली या ठिकाणी आपण मेंटॉर म्हणून निश्चितपणे आपण पाहतो. अमित बाबा ठवाळ यांना, त्याच्याबद्दल ग्लेन वैती. राहुल सावंत कॅप्टन आहेत बोरिवलीचे, तर कांदिवलीचे रोहित नार्वेकर तयार राहायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्ग देखील सज्ज आहेत कांदिवली बोरिवलीच्या या एक्झिबिशन मॅच साठी देखील. आणि बघूया अजूनही 8 षटकार येणार का. वेदांत ओमकार देसाई या ठिकाणी मॅच मध्ये निश्चितपणे जान घेऊन येत आहेत. राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटकाची पुढचा बॉल हा देखील मिस टाइम होतोय. खेळाडू त्या ठिकाणी येतात अँडी अशरफ खान आणि खेळाडू बाद. प्रयत्न होता, प्रयत्नाला यश मिळत नाही, मात्र चांगली सुरुवात केली होती. आणि पाहता पाहता अजून एक विकेट डगआउटच्या दिशेने आपण पाहतोय. आपण पाहतोय मुलगा देखील खेळतोय, स्वतः देखील ते खेळतायत. वेदांत बद्दल जेव्हा विचारलं तेव्हा ओमकार म्हणाला होता की एवढं माहीत नव्हतं मला, मात्र त्यानंतर ज्यावेळेस त्याने वेदांतला पाहिलं कुर्ला प्रीमियर लीग आणि त्यावेळेस त्यानंतर तो खऱ्या अर्थाने तयार झाला. डावखुरा बॅटर जसं आपण पाहतोय ओमकार देसाई राईट हँड बॅटर, जसं ग्लेन मैती राईट हँड बॅटर आहेत, मात्र रॉश
लेफ्ट हँड बॅटर आणि बघा त्याच्यासाठी पारदर्शक आलेला आहे. ओमकार देसाई यांच्यावर त्यांनी फोटो काढलाय, मात्र आता त्याच्या मुलाबरोबर देखील फोटो काढतायत. बघा प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतायत. सुंदर क्रिकेट माहोल तयार झालेला आहे. आणि आज काल 2 दिवस नाही तर 3 दिवस सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत सर, हा डगआउट आपण पाहतोय, ज्या डगआउट मध्ये आता हळूहळू वेदांत ओमकार देसाई जाणार आहेत. मात्र नवीन बॅटर कुरार एक्सप्रेस झिशान खान आता बॅटिंगला येत आहेत. धावा झालेल्या आहेत ते म्हणजेच 70 धावांची अजूनही गरज आहे. ज्या प्रकारे बॅटिंग आपण पाहिली, समोरच्या दिशेला मारलेला फटका स्वतः अँडी त्या ठिकाणी येतोय. अशरफ बॉलला फील्ड करतोय आणि एका धावेने धावसंख्या टोटल पुढे सरकते 71 धावांची खूप गरज आहे. षटकार आवश्यक आहे तरच हे होऊ शकतं. आणि यासाठी जर आपण पाहायला गेलो तर 3 जे महत्त्वाचे पॉवर प्ले होते तेच निर्णायक ठरले. पॉवर प्लेमध्ये जो यशस्वी कामगिरी झाली असते नक्कीच हा सामना ज्या प्रकारे करण मोरे त्यानंतर श्याम चौधरी यांनी बनवला होता या अगोदर तसा तो बनू शकला असता. आणि हेच या स्पर्धेतील या मॅचचं वैशिष्ट्य ठरलं, ज्या ठिकाणी कमबॅक केलं. प्रसन्न पाटीलच्या 2 ओव्हर, सेकंड स्पेल इम्पॉर्टंट, फर्स्ट स्पेल इम्पॉर्टंट आणि तो निर्णायक ठरला. मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजों का बोलबाला रहा और जो बैटिंग पावर प्ले था वहाँ अगर देखें तो राजू 16 रन आए थे. और डीजे मास्टर आपके बस्किन पर है, जो सुपरहिट गाने के साथ आपको मंत्रमुग्ध कर रहे हैं. ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ, बिल्कुल इस वक्त संपर्क हुआ है. बल्लेबाज आउट. रवि लिंगाला आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. टाई ब्रेकर की उम्मीदों को और एक बहुत बड़ा झटका. गेंदों का खेल है, 46 रनों की जरूरत है. इस मुकाबले में शिफा स्ट्राइकर टीम ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. महाराष्ट्राची शान तुतारी. बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरिवली. हे बघा आमचे पारंपरिक तुतारी वादक काका मामा, ज्या प्रकारची आपली परंपरा आपण पाहतोय ढोल ताशा आहे त्याप्रमाणे हे सर्व आपले तुतारी वादक. आणि रवी देखील बाद झालेला आहे. मी कांदिवली, बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरिवली दोन्ही संघाचे मेंटॉर आहेत ग्लेन वैती आणि अमित बाबा ठवाळ. त्याचप्रमाणे दोन्ही संघाचे कर्णधार राहुल सावंत आणि रोहित नार्वेकर. जसा हा सामना संपेल एक छोटासा ब्रेक, लगेचच मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल आणि सामन्याला सुरुवात करणार आहोत. लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे, कुठल्या प्रकारचा वेळ नाही. जसा सामना संपेल दुसरा उपांत्य फेरीचा सेमीफायनल, लगेचच पुढील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. मी विनंती करेन बेस्ट ऑफ कांदिवली कॅप्टन रोहित नार्वेकर, बेस्ट ऑफ बोरिवली राहुल सावंत. काही कारणास्तव महेश धुरी या मॅच मध्ये बेस्ट ऑफ बोरिवली मधून खेळणार नाही याची देखील नोंद कांदिवली संघाच्या मेंटॉर आणि कॅप्टनने घ्यायची आहे. दोन्ही टीम कॅप्टन चला आपला संघ घेऊन फोटो सेशन साठी या. मी विनंती करेन राहुल सावंत, सोहम राणे, त्यानंतर मयूर पाटील, चला या आपण फोटो सेशन साठी या. त्यानंतर सौरभ सिंग चिचा, अनिकेत माडी, करण चव्हाण, रोहित नार्वेकर, प्रणय कोळी. चला लवकर आपण देखील या फोटो सेशन साठी. दोन्ही संघांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. परेश, अवधूत पाटकर, त्यानंतर बेस्ट ऑफ कांदिवली आपण देखील यायचं आहे. आपण देखील विनंती करतोय. गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट ऑफ तुमच्या खूप बाहेरचा बॉल, चेंडू आता तो म्हणजे शॉट, थर्ड मॅनला 1 धाव. इस मुकाबले में शिफा स्ट्राइकर के गेंदबाजों का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा. महाराष्ट्र के नौजवान गेंदबाजों ने प्रभावित किया. प्रसन्ना का प्रदर्शन टीम के लिए प्रसन्न करने वाला था. लो फुल टॉस, आंसर पर खेल दिया. अशरफ भाग रहे, रनिंग कैच लेना चाह रहे थे. अशरफ ने कैच छोड़ा है, लेकिन फिलहाल इस मैच में शिफा स्ट्राइकर टीम ने शिकंजा कस लिया. धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम ताई पैकर्स को अब इस मुकाबले में चमत्कारी बचा सकता है. अगला मुकाबला बेस्ट ऑफ कांदिवली और बेस्ट ऑफ बोरिवली. बाबा को मैं देख रहा हूं इस वक्त ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद चली गई लॉन्ग ऑफ की तरफ. 1 रन मिलेगा. इस मुकाबले में जीत की सुगंध आ रही है. शानदार प्रदर्शन करते हुए शिफा स्ट्राइकर, दमदार प्रदर्शन, गेंदबाजी, बल्लेबाजी. ऑन साइड पर खेल दिया, पीछे खिलाड़ी लपक लिया कैच, बल्लेबाज आउट.
नवे विकेट का पतन। रोहित नार्वेकर चतुर, आपणास विनंती राहील मेंटॉर संघाचा ग्लेन वैती, प्रणय कोळी, सौरभ सिंग चिचा, त्यानंतर देवराज, मी विनंती करेन विवेक भंडारी, चला लवकर आपण फोटो सेशनसाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। रोहित नार्वेकर आपला संघ घेऊन यायचा लवकरात लवकर। खेळाडू कक्ष आपण पाहतोय दोन्ही बाजूला। यानंतर मी प्रेक्षकांना विनंती करेन, गोराई, बोरिवली, कांदिवलीचे सर्व प्रेक्षक डगआउटमध्ये आपण जागा देणार आहोत यानंतर, हा मॅच संपल्यानंतर। कारण दुसऱ्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये शिफा स्ट्रायकर्स सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये आता दस्तक देणार आहेत। चला लवकर बॅट्समन आर्यन भोईर, प्रतीक सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रतीक सावंत, मेरी झलक सबसे अलग, राहुल दादा आमचे आहेत, त्यांचे बंधू आहेत प्रतीक सावंत। थँक्यू। चला विनंती राहील आशिष, देवराज, सौरभ, चला हवेमध्ये हेलिकॉप्टर आर्यन भोईरच्या बॅट मधून येतोय राज गोठणकर, दॅट शुड बी टेकन गॉन। टाळ्या होत्या प्रतीक सावंतसाठी। A person, a man came from New Zealand. This is all about Rajendra Sanap Memorial Trophy for you. Each and every spectator, not only they're just enjoying from outside the abroad, outside the India, but yes, somewhere the bonding, the relation, the love really makes the big difference. It's going to be, आपण पाहतोय ज्या पद्धतीने या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। प्रतीक सावंत, विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन। फायनल मध्ये पोहोचणारा संघ ठरतोय शिफा स्ट्रायकर्स, फिरोजभाई शेख आणि मोईन इद्रिसी सरांचा संघ पोहोचतोय फायनल मध्ये आणि फायनल होणार आहे सुनीता स्मृती 11 विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स। शिफा स्ट्रायकर्स सलग दुसऱ्या वर्षी 10व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा फायनल मध्ये, गेल्या वर्षी कंधारी किंग्स विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स आपण पाहिला होता। आणि सरळ आपण आता फोटो सेशन नंतर मैदानावर जाऊया। चला विनंती करतोय लवकरात लवकर बेस्ट ऑफ कांदिवली, रोहित नार्वेकर चतुर, विवेक भंडारी, प्रणय कोळी, ग्लेन वैती, सौरभ सिंग, आशिष, या सर्वांना विनंती करतोय लवकरात लवकर आपण यायचंय।